नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एमके कोचिंग क्लासेसमध्ये। आज आपण क्लास 10 चा सीबीएसई म्हणजे एनसीईआरटीचं जे पुस्तक आहे तुमचं पॉलिटीचं, कोणतं बुक आहे तुमचं पॉलिटीचं, त्याच्यामधला जो सीबीएसई पॅटर्न आहे त्याच्यामधला आपण कोणतं चॅप्टर पाहणार आहोत? फेडरलिझम हा चॅप्टर पाहणार आहोत। फेडरलिझम हा पॉलिटीचा तुमचा सेकंड चॅप्टर आहे। पॉलिटी याला पॉलिटिकल सायन्स पण म्हणतो आणि याच्यामधला हा सेकंड चॅप्टर आहे। तर तो आपण चॅप्टर काय करणार आहोत? पाहणार आहोत। तर फेडरलिझम, ठीक आहे। तर पहा, तर याच्यामध्ये जो काही ओव्हरव्ह्यू आहे, इंट्रोडक्शन आहे ते पाहूया आपण। ओव्हरव्ह्यू इथे दिलेला आहे, ठीक आहे। एकच मिनिट, ठीक आहे। तर ओव्हरव्ह्यू पाहून घेऊया आपण। इन द प्रिव्हियस चॅप्टर म्हणजे मागच्या चॅप्टर मध्ये वी नोटेड दॅट वर्टिकल डिव्हिजन ऑफ पॉवर अमॉंग डिफरंट लेवल्स ऑफ गव्हर्नमेंट इज वन ऑफ द मेजर फॉर्म्स ऑफ पॉवर शेअरिंग इन मॉडर्न डेमोक्रेसीज। वर्टिकल दोन प्रकारचे पॉवर शेअरिंग असते। एक वर्टिकल असते वर्टिकल पॉवर शेअरिंग आणि दुसरं असते हॉरिझॉन्टल, ठीक आहे। हॉरिझॉन्टल दोन प्रकारचे काय असते? पॉवर शेअरिंग असते, हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल। आता वर्टिकल म्हणजे काय? जसं की वर्टिकल म्हणजे वरल्या लेवलला गव्हर्नमेंट असते। जसे इंडियामध्ये जर बघितलं, आपल्या इंडियामध्ये वर्टिकल पॉवर शेअरिंग कशी आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट आहे सगळ्यात वर, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खाली काय आहे? स्टेट गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंटच्या खाली काय आहे? तुमचं म्युनिसिपॅलिटी आहेत, आहे का नाही? म्युनिसिपॅलिटीज आहे का नाही? म्युनिसिपॅलिटीज आणि किंवा मग काय असतील तुमच्या म्युनिसिपॅलिटी शहरामध्ये आहेत आणि गाव असेल तर गावामध्ये काय आहे? तुमच्या ग्रामपंचायत आहेत। काय आहेत? ग्रामपंचायत, ठीक आहे। हे अशा प्रकारचे ग्रामपंचायत, ठीक आहे। ग्रामपंचायती यांनी तो म्हटलं नाही, ठीक आहे। ग्रामपंचायत हे आहेत। तर अशा प्रकारे हे पॉवर शेअरिंग म्हणजे वरी सेंट्रल गव्हर्नमेंट, त्याच्या खाली स्टेट गव्हर्नमेंट, त्याच्या खाली म्युनिसिपॅलिटी, त्याच्या खाली ग्रामपंचायत, त्याच्यानंतर पीपल्स आहे का नाही? पीपल म्हणजे हे पीपल्स आहेत विलेज मधले, ठीक आहे। म्हणजे हे तीन प्रकारचे पॉवर शेअरिंग आहे आपल्या इंडियामध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, म्युनिसिपॅलिटीज किंवा ग्रामपंचायत। शहरामध्ये म्युनिसिपॅलिटीज असतात आणि गावामध्ये ग्रामपंचायत असतात। त्याला वर्टिकल म्हणतो, ठीक आहे। वर्टिकल पॉवर शेअरिंग। आणि हे आपण म्हणजे मागच्या चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे, तो चॅप्टर मी घेतलेला नाही, तो चॅप्टर आपण घेऊया, ठीक आहे। पहा, तर मेजर फॉर्म्स ऑफ पॉवर शेअरिंग इन मॉडर्न डेमोक्रेसीज। इन दिस चॅप्टर वी फोकस ऑन दिस फॉर्म ऑफ पॉवर शेअरिंग। तर पॉवर शेअरिंग विषयी पाहणार आहोत आपण। इट इज अ मोस्ट कॉमनली रेफर्ड टू ॲज अ फेडरलिझम। हे अशा प्रकारे जे पॉवर शेअरिंग आहे, म्हणजे पॉवर शेअरिंग म्हणजे काय? जे काय पॉवर आहे का नाही? पॉवर शेअरिंगचा अर्थ काय होतो? सिम्पली शॉर्ट मध्ये सांगतो, जे काय पॉवर आहे, पॉवर म्हणजे काय? अधिकार असतात। काय असतात? अधिकार एकाच व्यक्तीकडे न ठेवता, एकाच व्यक्तीकडे किंवा एकाच इन्स्टिट्यूटकडे, संस्थेकडे न ठेवता ते आपण काय करतो? डिस्ट्रीब्यूट करतो। काय करतो? डिस्ट्रीब्यूट करतो म्हणजे काय? वेगवेगळ्या लोकांना ते पॉवर देतो, त्याला म्हणतो डिस्ट्रीब्युशन। म्हणजे पॉवर शेअरिंगचा दुसरा जर अर्थ जर काढला आपण, पॉवर शेअरिंग म्हणजे काय? पॉवर शेअरिंग म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर, आहे का नाही? डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर। पॉवर शेअरिंग म्हणजे काय? सिम्पली डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर। मग ते पॉवर शेअरिंग म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर कशा प्रकारे करू शकता? एक वर्टिकल डिस्ट्रीब्युशन असते आणि दुसरं असते तुमचं हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन असते। तर वर्टिकल डिस्ट्रीब्युशन आपण बघायचं आणि इट इज मोस्ट कॉमनली रेफर्ड टू ॲज फेडरलिझम। म्हणजे हे वर्टिकल पॉवर शेअरिंग आहे, याला आपण मोस्ट कॉमनली काय करतो? फेडरलिझम म्हणून ओळखतो आपण। वी बिगन बाय डिस्क्रायबिंग फेडरलिझम इन जनरल टर्म्स। म्हणजे फेडरलिझम का आहे, तर ह्याला पहिल्यांदा काय करणार आहे? आपण डिस्क्राईब करणार आहे फेडरलिझम का आहे, त्याची डेफिनेशन काय आहे, काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी काय करणार आहे? आपण पाहणार आहोत। फेडरलिझम काय आहे हे आपल्याला काय करायचंय? पाहायचंय, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढे पहा, एकच मिनिट, माझा कर्सर व्यवस्थित ओके करून घेतो मी, ठीक आहे, ठीक आहे। तर हे झाले। द रेस्ट ऑफ द चॅप्टर ट्राईज टू अंडरस्टँड द थेरी अँड प्रॅक्टिस ऑफ फेडरलिझम इन इंडिया। म्हणजे थेरी अँड प्रॅक्टिस, म्हणजे थेरी आणि प्रॅक्टिस मधला फरक काय? थेरी म्हणजे काय? जी काही रिटन फॉर्म मध्ये आहे त्याला आपण म्हणतो थेरी म्हणजे जसं की आपल्या देशामध्ये काय आहे? सुप्रीम लॉ काय आहे? कॉन्स्टिट्यूशन आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे आपल्या देशाचं, काय आहे? सुप्रीम लॉ आहे का नाही? मग ह्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये हे काय आहे? थेरी आहे, थेरॉटिकल फॉर्मॅट मध्ये लिहिलेलं आहे। वेगवेगळे लॉज आहेत, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, IPC आहे, इंडियन पिनल कोड आहे, वेगवेगळे लॉज आहेत वेगवेगळ्या याचे डिपार्टमेंटचे, आहे का नाही? तर ते लॉ आहेत त्याला म्हणतो आपण थेरी, म्हणजे लिखित स्वरूपामध्ये। आणि प्रॅक्टिस म्हणजे ऍक्च्युअली आपण
कसे अंमलात आणतो, प्रॅक्टिस कशी करतो, वापर कसा करतो, त्याला म्हणतो थेअरी अँड प्रॅक्टिस. कळलं? थेअरी मध्ये तर दिलेलं आहे फेडरलिझम, पण प्रॅक्टिस मध्ये कशा प्रकारे इंडियामध्ये आपण प्रॅक्टिस करतो इन रियालिटी मध्ये ते आपल्याला बघायचं. A discussion of federal constitutional provision is followed by an analysis of policies and politics that has strengthened federalism in practice. Towards the end of the chapter, we turn to the local government, a new and third tier of इंडियन फेडरलिझम. तर पहा, तर मोस्टली कोणता जरी देश बघितला तुम्ही, एखादी कंट्री जर बघितलं, त्याच्यामध्ये दोन प्रकारचे काय असतात, टियर असतात. किती टियर असतात? टू टियर गव्हर्नमेंट असते. किती टियर गव्हर्नमेंट असते? टू टियर म्हणजे काय? दोन प्रकारचे गव्हर्नमेंट असते. एक काय असते तुमचं सेंट्रल गव्हर्नमेंट असते सेंट्रल लेवलला, आणि दुसरं काय असते तुमचं त्याच्या खाली असते स्टेट गव्हर्नमेंट. काय असते? स्टेट गव्हर्नमेंट. आणि हे स्टेट गव्हर्नमेंट सगळ्या बघत असते. पण इंडियामध्ये एक नवीन फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे आणि त्याला थर्ड टियर ऑफ गव्हर्नमेंट म्हणतो. हे झालं तुमचं पहिलं टियर. त्याच्यानंतर हे तुमचं खाल्लं का आहे म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट, हे तुमचं काय झालेलं आहे, सेकंड टियर आहे स्टेट गव्हर्नमेंट. आणि थर्ड टियर काय असते तुमचं लोकल गव्हर्नमेंट. लोकल गव्हर्नमेंट मध्ये तुमचं काय येते, लोकल गव्हर्नमेंट मध्ये येते तुमचं ग्रामपंचायत आणि म्युन्सिपॅलिटी, हे लोकल गव्हर्नमेंट येते. हे थर्ड टियर ऑफ गव्हर्नमेंट आहे. आणि थर्ड टियर ऑफ गव्हर्नमेंट हे 73rd अमेंडमेंट, 73rd अँड 74th हे अमेंडमेंट केलेले आहेत. काय केलेले आहेत? अमेंडमेंट, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. कोणते अमेंडमेंट? कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट केलेले आहेत. आणि कधी केलेले आहे? 1992 मध्ये. 73rd आणि 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट हे 1992 मध्ये करून आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये हे थर्ड टियर ऑफ गव्हर्नमेंट जे काय आहे लोकल गव्हर्नमेंट काय केलेलं आहे आपण ऍड केलेलं आहे. ह्याच्याविषयी आपल्याला काय करायचं माहिती बघायचंय. तर हे तुम्हाला ओव्हरव्ह्यू कळला असेल. तर या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय बघायचंय तर इन डिटेल मध्ये आपण त्याच्याविषयी माहिती बघूया. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे तुमचं व्हॉट इज फेडरलिझम. काय आहे आता फेडरलिझम पहिल्यांदा आपण काय करून घ्या समजून घेऊया. आता हे व्हॉट इज फेडरलिझम. फेडरलिझम हे खूप महत्वाचं चॅप्टर आहे आणि तुमच्या परीक्षेमध्ये 100% मी म्हणतो किती पर्सेंट म्हणजे जी काही तुमची बोर्डाची एक्झाम होणार आहे का नाही, सीबीएसई बोर्डाची जी एक्झाम होणार आहे तुमच्या परीक्षेमध्ये 100% फेडरलिझम वर क्वेश्चन असणार म्हणजे असणार 100%. ठीक आहे. फेडरलिझम वर क्वेश्चन असणार म्हणजे असणार. ठीक आहे. फेडरलिझम विषयी काही ना काहीतरी विचारणार. जास्त करून व्हॉट इज काय क्वेश्चन काय येऊ शकतो, जास्तीत जास्त क्वेश्चन हा क्वेश्चन भरपूर वेळेस रिपीट झालेला आहे. तर काय येऊ शकतो पहा, व्हॉट इज फेडरलिझम. काय येते क्वेश्चन, व्हॉट इज फेडरलिझम. व्हॉट इज फेडरलिझम हा जर आला क्वेश्चन एवढा जर आला तर 1 किंवा 2 मार्काला येऊ शकतो. व्हॉट इज फेडरलिझम. तर फेडरलिझमची तुम्हाला डेफिनेशन लिहावं लागेल. व्हॉट इज फेडरलिझम अँड व्हॉट आर इट्स फीचर्स. फेडरलिझम अँड इट्स फीचर्स. इट्स फीचर्स म्हणजे फेडरलिझमचे फीचर्स काय आहे ते तुम्हाला विचारले जाऊ शकते. फीचर्स. ठीक आहे. तर हा क्वेश्चन आला व्हॉट इज फेडरलिझम अँड इट्स फीचर, तर हा 3 मार्क्स किंवा 4 मार्क्स साठी तुम्हाला हा क्वेश्चन येईल. 3 मार्क्स किंवा 4 मार्क्स साठी हा तुमचा काय होईल क्वेश्चन येईल. व्हॉट इज फेडरलिझम अँड इट्स फीचर्स. तर आपण समजून घेऊया. तर तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातनं हा चॅप्टर म्हणजे हे फेडरलिझम चॅप्टर तर महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये हे फेडरलिझम म्हणजे काय हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. तर आपण पाहून घेऊया फेडरलिझम. लेट अस गेट बॅक टू द कॉन्ट्रास्ट बिटवीन बेल्जियम अँड श्रीलंका दॅट वी सॉ इन द लास्ट चॅप्टर. तर बेल्जियम आणि श्रीलंका विषयी लास्ट आता हे मी चॅप्टर घेतला नाही. तर श्रीलंका एक कंट्री आहे. श्रीलंका एक काय आहे कंट्री आहे सगळ्यांना माहित असेल. श्रीलंका ही आपल्या इंडियाच्या सदर्न साईडला आहे. इंडियाच्या खाली ही श्रीलंका कंट्री आहे. आणि बेल्जियम हे काय आहे देश आहे. बेल्जियम कुठं आहे, हा श्रीलंका एशिया खंडात येतो. आपल्या इंडियाच्या खाली आहे म्हणजे इंडिया एशिया खंडात येतो तर एशियामध्ये येतो श्रीलंका. आणि हा बेल्जियम कुठे येतो, युरोपमध्ये येतो. कुठे येतो, युरोपमध्ये येतो. बेल्जियम एक छोटीशी कंट्री आहे. ठीक आहे. श्रीलंकेपेक्षा पण खूप छोटी आहे बेल्जियम ही कंट्री. ठीक आहे. तर हे मागच्या चॅप्टर मध्ये बेल्जियम आणि श्रीलंकेविषयी माहिती बघितलेली आहे म्हणजे कोणते कोणते गव्हर्नमेंट आहेत त्याच्याविषयी बघितलेले. ठीक आहे. यू वुड रिकॉल दॅट वन ऑफ द की चेंजेस मेड इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ बेल्जियम वॉज टू रिड्यूस द पॉवर ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड टू गिव्ह दिस पॉवर्स टू द रिजनल गव्हर्नमेंट. तर एक पहा मागच्या चॅप्टर मध्ये म्हणजे मागचा चॅप्टर आता मी घेतला नाही तुम्ही अभ्यास केला असेल आता नंतर घेऊ आपण. तर त्या चॅप्टर मध्ये काय आहे, चॅप्टर मध्ये त्या चॅप्टर विषयी माहिती दिली की ते चॅप्टर मध्ये त्यांनी एक चेंज केलं म्हणजे चॅप्टर मध्ये म्हणण्यापेक्षा त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय केलं जे काही आपल्या देशाचं जसं कॉन्स्टिट्यूशन आहे त्यांच्या देशामधला जो काही लॉ आहे
त्या लॉ मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, चेंज केलेलं आहे. काय केलेलं आहे, चेंज केलेलं आहे, एक स्मॉल चेंज केलेला आहे. आणि ते चेंज काय आहे, जे काही पॉवर आहेत है का नाही, बेल्जियम वॉज टू रिड्यूस द पॉवर ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजे जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे काय जे काय पॉवर होते ते पॉवर काय केलेत, रिड्यूस केलेत. आणि रिड्यूस करून ते कोणाला दिलेत, अँड गिव्ह दिस पॉवर्स टू द रिजनल गव्हर्नमेंट. रिजनल गव्हर्नमेंटला त्यांनी काय केलेले आहेत, दिलेले आहेत. आता रिजनल गव्हर्नमेंटमध्ये तुमचं स्टेट गव्हर्नमेंट येते. ठीक आहे, रिजनल गव्हर्नमेंटमध्ये तुमचं काय येते, स्टेट गव्हर्नमेंट येते. रिजनल गव्हर्नमेंटला त्यांनी दिलेले. रिजनल गव्हर्नमेंट एक्झिस्टेड इन बेल्जियम इव्हन अर्लियर. रिजनल गव्हर्नमेंट्स म्हणजे रिजनल गव्हर्नमेंटला त्यांनी पॉवर दिलेत, पण याचा अर्थ असा नाही की रिजनल गव्हर्नमेंट याच्या अगोदर नव्हते. म्हणजे महत्वाची गोष्ट काय, एखादी बॉडी, पहा बॉडी म्हणतो मी, बॉडी किंवा इन्स्टिट्यूट, एखादी बॉडी आहे, इन्स्टिट्यूट आहे, नुसते असून चालत नाही, तर त्यांना काय पाहिजे, पॉवर पाहिजे. त्याच्याकडे काय पाहिजे, पॉवर असेल, काम करण्याचा अधिकार असेल तरच ते काम करू शकतात. तर ठीक आहे, म्हणजे रिजनल गव्हर्नमेंट एक्झिस्टेड इन बेल्जियम इव्हन अर्लियर. दे हॅड ट्राईड, ओके, they had their roles and powers, but all these powers were given to this government and could be withdrawn by the central government. The change that took place in 1993 was that the regional government were given the constitutional power that were no. एक मिनिट खाली घेऊ आपण. ठीक आहे, इथून पाहूया. द चेंज दॅट टूक प्लेस इन 1993 मध्ये काय चेंज झालेला आहे, 1993 वॉज दॅट द रिजनल गव्हर्नमेंट वेर गिव्हन कॉन्स्टिट्युशनल पॉवर्स दॅट वेर नो लॉंगर डिपेंडंट ऑन द सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे बेल्जियमची गोष्ट पाहतोय आपण. बेल्जियम म्हणजे मागच्या चॅप्टर मध्ये झालेले आहेत, त्याचा ओव्हरव्ह्यू बघतोय आपण बेल्जियमचा. तर बेल्जियम मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनं काय केलेले, सेंट्रल गव्हर्नमेंटनं काही जे पॉवर आहेत, त्यांचे जे काही पॉवर आहेत, कोणाला दिले हे पॉवर, रिजनल गव्हर्नमेंटला दिलेले आहेत. कोणाला दिले आहेत, रिजनल गव्हर्नमेंटला. रिजनल गव्हर्नमेंटला अगोदर पॉवर होते का, येस पॉवर होते, परंतु हे जे रिजनल गव्हर्नमेंटचे पॉवर आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट कधी काय करू शकत होतं, विड्रॉ करू शकत होतं. काय करू शकतो, विड्रॉ करू शकत होतं, किंवा ओव्हर पॉवर करू शकत होतं. ओव्हर पॉवर म्हणजे काय, ओव्हर पॉवर म्हणजे जे सेंट्रल गव्हर्नमेंट जे म्हणाल तेच खरं आहे का नाही. म्हणजे कधी ओव्हर पॉवर करू शकत होतं. कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटला ऐकावं लागत, सेंट्रल गव्हर्नमेंटचं ऐकावं लागत होतं. त्यांच्या देशामधलं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट जाऊन कोणतेही डिसिजन घेता येत नव्हतं, किंवा एखादं डिसिजन घेतलं रिजनल गव्हर्नमेंटनं तरी सेंट्रल गव्हर्नमेंट काय करू शकत होतं, ते नल अँड व्हॉइड म्हणून कॅन्सल करू शकत होतं. ही पॉवर होती. तर ही जी काय सेंट्रल गव्हर्नमेंटची काय ऑथॉरिटी होती है का नाही, जास्तीची ऑथॉरिटी होती, ती एक्सेसिव्ह ऑथॉरिटी काय केलेली, काढून टाकलेली आणि त्यांना ऑटोनॉमी दिलेली. कोणाला, रिजनल गव्हर्नमेंटला काय दिलेले, ऑटोनॉमी दिलेली. ऑटोनॉमी म्हणजे काही स्पेसिफिक एरियामध्ये तुम्ही काय करू शकता, लॉ बनवू शकता, कायदा बनवू शकता, टॅक्स कलेक्ट करू शकता, हे अशा प्रकारची ऑटोनॉमी दिली. Thus Belgium shifted from a unitary to federal form of government. पहा आता इथे एक वर्ड आलेला आहे, युनिटरी आणि फेडरल. पहा ज्याच्यामध्ये पहा युनिटरी अशा प्रकारचे, हे मी मिटून घेतो. पहा दोन प्रकारचे गव्हर्नमेंट्स असतात. किती प्रकारचे गव्हर्नमेंट्स असतात, आपले जे हे आहे म्हणजे जिथं डेमोक्रेसी आहे आपल्या देशामध्ये. एक तर आता सध्या तर किती प्रकारचे गव्हर्नमेंट, मी तुम्हाला त्याच्याविषयी थांबा शॉर्ट मध्ये सगळी माहिती सांगतो. ठीक आहे, तर इकडे लक्ष द्या. तर पहा, एक तर काय असते, डेमोक्रेसी असते. एक काय असते, डेमोक्रेसी असते. जिथं जिथं डेमोक्रेसी असणार आहे त्याच्याविषयी माहिती बघणार आहे. डेमोक्रेसी असते आणि दुसरं काय असते, सोशलिझम असते. काय असते, सोशलिझम म्हणजे जिथं सोशलिझम जिथं आहे, सोशलिझम ठीक आहे, म्हणजे सोशलिस्ट कंट्री म्हणतो आपण. जिथं सोशलिझम आहे त्याला सोशलिस्ट कंट्री म्हणतो. त्यांना काय म्हणतो, सोशलिस्ट कंट्री म्हणतो. जसं चायना आहे, रशिया आहे, सोशलिस्ट कंट्री आहे. ठीक आहे, आता ह्यांच्याविषयी सोशलिस्ट कंट्री विषयी माहिती आपण इथं बघणार नाही. तर मग आपण कशाविषयी माहिती बघणार आहे, डेमोक्रेसीमध्ये. जिथं जिथं डेमोक्रेसी आहे, जिथं जिथं काय आहे, डेमोक्रेसी आहे, तिथं दोन प्रकारचे गव्हर्नमेंट असतात. डेमोक्रेसीमध्ये दोन प्रकारचे गव्हर्नमेंट असतात. एक कोणता असते, युनिटरी गव्हर्नमेंट. कोणता असते, युनिटरी गव्हर्नमेंट. कोणता असते, युनिटरी गव्हर्नमेंट. आणि दुसरा असते फेडरल गव्हर्नमेंट. कोणता असते दुसरा, फेडरल गव्हर्नमेंट. ठीक आहे, ते दिसत असेल तुम्हाला, फेडरल गव्हर्नमेंट. अशा प्रकारचे दोन गव्हर्नमेंट असतात. युनिटरी गव्हर्नमेंटमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट काय असते, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑल पॉवरफुल असते. सेंट्रल गव्हर्नमेंट काय असते, ऑल पॉवरफुल आहे का नाही, पॉवरफुल असते. पॉवरफुल म्हणजे सगळे जे काय पॉवर आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडेच असतात. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच सगळ्या गोष्टी काय करणार आहे, बघणार आहे. कशामध्ये, युनिटरी सिस्टम मध्ये. पण ह्या फेडरलिझम मध्ये वेगवेगळे टियर्स असतात. मिनिमम 2 टियर तर असतात. फेडरलिझम मध्ये मिनिमम 2 टियर ऑफ गव्हर्नमेंट असते.
ते मिनिमम 2 टियर कोणत्या येतं? सेंट्रल गव्हर्नमेंट एक नंबरला वर असते, सगळ्यात वर सेंट्रल गव्हर्नमेंट, आणि दुसरं खाली काय असते तुमचं स्टेट गव्हर्नमेंट असते. आणि थर्ड टियर काही काही देशामध्ये आहे, जसं की आपल्या इंडियामध्ये आहे तर लोकल गव्हर्नमेंट म्हणतो, आपल्या देशामध्ये आहे लोकल गव्हर्नमेंट, असं सगळीकडेच नाही, आपल्या देशामध्ये आहे लोकल गव्हर्नमेंट, त्याला थर्ड टियर म्हणतो. हे फेडरलिझम मध्ये असते. तर तुम्हाला फीचर्स कळले असतील फेडरलिझम आणि युनिटरी गव्हर्नमेंट मध्ये काय काय फरक आहे हे कळलं असेल. तर युनिटरी गव्हर्नमेंट मध्ये फक्त सगळे पॉवर कोणाकडे असतात? युनिटरी गव्हर्नमेंट मध्ये सगळे पॉवर काय असतात? सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये असतात. ज्या देशाचं जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडे सगळे पॉवर्स असतात. आणि फेडरलिझम मध्ये काय असतं? पॉवर डिस्ट्रीब्युशन असते. पॉवरचं काय असते? डिस्ट्रीब्युशन असते. म्हणजेच वेगवेगळ्या गव्हर्नमेंटकडे वेगवेगळे काय केल्यात? पॉवर डिस्ट्रीब्यूट केलेले असतात. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. इथपर्यंत माहिती बघितली होती. काय? दस बेल्जियम शिफ्टेड फ्रॉम युनिटरी बेल्जियम शिफ्टेड फ्रॉम युनिटरी टू अ फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे त्यांच्याकडे आधी काय होते? बेल्जियममध्ये युनिटरी होतं, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे सगळे पॉवर होते. त्याच्यानंतर त्यांनी काय केलेले आहेत? शिफ्ट झालेले आहेत युनिटरी गव्हर्नमेंटकडनं. कुठं शिफ्ट झालेले आहेत? त्यांनी ह्याच्यामध्ये शिफ्ट झालेले. कशाकडे शिफ्ट झालेले आहेत? फेडरल गव्हर्नमेंटमध्ये शिफ्ट झालेले आहेत. त्याच्यानंतरचा पार्ट आपण पाहूया. फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस अ युनिटरी सिस्टम वेअर, एकच मिनिट, ठीक आहे, आता दिसत असेल तुम्हाला. फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस युनिटरी सिस्टम वेअर द नॅशनल गव्हर्नमेंट हॅज ऑल पॉवर्स. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट वेगवेगळे नाव आहेत, तिथं नॉमेनक्लेचरचा प्रश्न आहे. फक्त काय नाही, आपण म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे नावं असतात. ठीक आहे, तर आपल्या देशामध्ये पहा, जसं आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतो आपण, यालाच आपण नॅशनल गव्हर्नमेंट पण म्हणतो. सेंट्रल गव्हर्नमेंट, नॅशनल गव्हर्नमेंट म्हणजे जे नॅशनल लेवलला गव्हर्नमेंट आहे त्याला नॅशनल गव्हर्नमेंट म्हणतो. सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणलं काय, मी नॅशनल गव्हर्नमेंट म्हणलं काय, या दोघांचा अर्थ काय होतो? सेम होतो. त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट ह्या नॅशनल गव्हर्नमेंटच्या खाली असते, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खाली असते. ठीक आहे. फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस युनिटरी सिस्टम वेअर द नॅशनल गव्हर्नमेंट हॅज ऑल पॉवर्स. तामिळ लीडर्स वॉन्ट श्रीलंका टू बिकम अ फेडरल सिस्टम. तर हे कशाविषयी माहिती पाहतोय आपण? श्रीलंकेविषयी पाहतोय. एक मिनिट मी पाहतो खाली काही राहिलेलं आहे का आपलं. ठीक आहे, माहिती काही राहिलेली आहे का? ठीक आहे, नाहीये. ठीक आहे, तेच पेज आहे. ठीक आहे. श्रीलंका कंटिन्यूज टू बी, ही तू चालू आहे, म्हणजे श्रीलंकेविषयी माहिती पाहतोय आपण. श्रीलंका continues for all practical purposes a unitary system where the national government has all powers. म्हणजे बेल्जियम पण अगोदर काय होतं? तुमचं युनिटरी गव्हर्नमेंट होतं, नंतर फेडरल झालं. आणि श्रीलंका काय? श्रीलंका फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस अ युनिटरी सिस्टम वेअर द नॅशनल गव्हर्नमेंट हॅज ऑल पॉवर. तामिळ लीडर्स म्हणजे श्रीलंकेमध्ये तुमचे तामिळ पॉप्युलेशन आहे. तामिळ म्हणजे जे आपल्या तामिळनाडू मधले लोक आहेत ते पण तामिळ आहेत. आणि इथं पण म्हणजे तामिळ ही भाषा आहे, लँग्वेज आहे. तामिळ काय आहे? एक लँग्वेज आहे, ती लँग्वेज बोलतात. त्याच्या जसं मराठी लोक, महाराष्ट्रामधले लोक मराठी आहेत, आहे का नाही? मग आपण मराठी बोलतो म्हणून महाराष्ट्रीयन मराठी म्हणतो आपण. ठीक आहे, मराठी पीपल. ठीक आहे, तर ते कास्ट सोडून द्या त्याच्यामध्ये, लँग्वेज वन. तामिळ लीडर्स वॉन्ट श्रीलंका टू बिकम अ फेडरल सिस्टम. म्हणजे काय? जे श्रीलंकेमध्ये जे कोणते लोक होते? श्रीलंकेमध्ये काय होते? तामिळ लोक होते, तामिळ लोक. ठीक आहे, श्रीलंकेमध्ये तामिळ भाषा बोलणारे तामिळ लोक होते, म्हणजे जे तामिळ भाषा बोलतात त्यांना तामिळ लोक म्हणतो आपण. ठीक आहे, तर ते लोक होतं. तर त्यांना काय वाटलं? श्रीलंकेमध्ये जे तामिळ लोक होते त्यांना वाटलं की श्रीलंकाला काय बनवायचं? फेडरल सिस्टम बनवायचं. काय बनवायचं? फेडरल सिस्टम बनवायचं. फेडरलिझम इज अ सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट इन विच द पॉवर, ही सगळ्यात महत्वाची डेफिनेशन आहे. इथून पाठ करायची तुम्हाला डेफिनेशन. काय करायची? ही डेफिनेशन जी आहे ती तुम्हाला काय करायची? पाठ करायची. वाटलं तर मी तुम्हाला हायलाइट करून देतो. Federalism is a system of government in which power is divided between central authority and various constituent units of the country. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. जेवढा हायलाइटेड पोर्शन आहे तेवढं काय करायचं? तुम्हाला पाठ करायचंय. तर फेडरलिझम इज अ सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट इन विच पॉवर इज डिवायडेड बिटवीन सेंट्रल ऑथॉरिटी अँड व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट युनिट्स ऑफ द कंट्री. इतकी माहिती तुम्हाला, ही डेफिनेशन आहे. ठीक आहे, फेडरलिझमची काय आहे? डेफिनेशन आहे. मी हायलाइट करून दिलेली आहे डेफिनेशन. ही डेफिनेशन सगळ्यांनी काय करायची? पाठ करायची. तर फेडरलिझम काय? फेडरलिझम इज अ सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट इन विच पॉवर इज डिवायडेड. हे महत्वाचा शब्द आहे. पॉवर काय? पॉवर इज डिवायडेड बिटवीन कोणामध्ये? सेंट्रल ऑथॉरिटी अँड व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट युनिट्स
ऑफ द कंट्री. व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट युनिट्स म्हणजे काय, एक सेंट्रल अथॉरिटी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, नॅशनल गव्हर्नमेंट असते कुठं पण, प्रत्येक कंट्रीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट, त्याला आपण नॅशनल गव्हर्नमेंट म्हणतो त्याच्यामध्ये, आणि बाकीचे काही रिजनल गव्हर्नमेंट्स असतात. रिजनल गव्हर्नमेंटला आपण काय म्हणतो, आपल्या देशामध्ये स्टेट गव्हर्नमेंट म्हणतो. तशा वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएंट युनिट्स असतात, त्यांच्यामध्ये पॉवर काय केलेला आहे, डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. ठीक आहे, डिवाइड केलं आहे, डिस्ट्रीब्यूट केलेलं, हे कळलं पाहिजे तुम्हाला. हे एवढी मी जी हायलाइट केलेली आहे ती डेफिनेशन आहे, पाठ करून घ्या फेडरलिझमची. ही परीक्षेमध्ये विचारल्या जाते आणि हे डेफिनेशन तुम्हाला चुपकून टाकायची. फेडरलिझम विषयी कशाविषयी माहिती विचारले, फेडरलिझम येणार म्हणजे येणार, 100% येणार तुम्हाला ही, त्यामुळे डेफिनेशन पाठच करून टाकायचं. पहा, usually a federation has two levels of government. usually म्हणजे सामान्यतः फेडरेशन मध्ये, कुठे जर आपण फेडरेशन म्हणलं, कमीत कमी किती लेवलचं गव्हर्नमेंट असते, 2 tier म्हणले ना मी, 2 tier म्हणजेच काय, लेवल, 2 लेवलचे गव्हर्नमेंट. जसं मी तुम्हाला सांगितलं, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. युजली फेडरेशन हॅज 2 लेवल्स ऑफ गव्हर्नमेंट. वन इज द गव्हर्नमेंट फॉर द एंटायर कंट्री, त्याला आपण सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतो किंवा नॅशनल गव्हर्नमेंट म्हणतो. दॅट इज युजली रिस्पॉन्सिबल फॉर फ्यू सब्जेक्ट्स ऑफ अ कॉमन नॅशनल इंटरेस्ट. म्हणजे जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, पहा हे मी मिटून घेतो, वाटलं तुम्हाला सगळं दिसत नसेल तर पहा. युजली हे सगळं मिटून घेतो. ठीक आहे, युजली जर फेडरेशन म्हणलं तर किती, कमीत कमी काय, 2 लेवलचं काय असते, गव्हर्नमेंट असते. 2 tier ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे 2 लेवलला गव्हर्नमेंट तरी असते किमान. युजली फेडरेशन हॅज 2 लेवल्स. ओके, वन इज द गव्हर्नमेंट फॉर द एंटायर कंट्री, म्हणजे जे पहिलं गव्हर्नमेंट आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतो, त्याला आपण सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा नॅशनल गव्हर्नमेंट म्हणतो. ते एंटायर कंट्रीसाठी असते. कोणासाठी असते, एंटायर कंट्री म्हणजे पूर्ण देशासाठी असते, एंटायर कंट्रीसाठी असते. ठीक आहे, ही माहिती तुम्हाला कळली असेल. त्याच्यानंतर हे कळलं, एंटायर कंट्री दॅट इज युजली रिस्पॉन्सिबल फॉर फ्यू सब्जेक्ट्स ऑफ अ कॉमन नॅशनल इंटरेस्ट. आणि हे जे काही कॉमन नॅशनल इंटरेस्टचे काही सब्जेक्ट असतात त्याच्यासाठी हे सेंट्रल गव्हर्नमेंट काय असते, रिस्पॉन्सिबल असते. म्हणजे जे काही जे महत्वाचे विषय असतात त्या देशाविषयी महत्वाचे विषय असतात ते कोण बघत असते, तर सेंट्रल गव्हर्नमेंट बघत असते. तर काय सब्जेक्ट्स असतात ते मी तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतरची खालची काय करूया, माहिती आपण बघूया. ठीक आहे, नेक्स्ट पहा, एकच मिनिट. हा, तर काय आहे, नेक्स्ट आहे द others are government at the level of provinces or states. आता काही देशामध्ये, जसं आपण आपल्या देशामध्ये काय म्हणतो, स्टेट गव्हर्नमेंट म्हणतो. काय म्हणतो, स्टेट गव्हर्नमेंट म्हणतो. तर काही देशामध्ये त्याला काय म्हणतात, प्रोव्हिन्सेस म्हणतात. काय म्हणतात, प्रोव्हिन्सेस म्हणतात. तर ठीक आहे, तर कन्फ्युजन व्हायचं नाही. तर काही देशामध्ये स्टेट म्हणतो, काही देशामध्ये प्रोव्हिन्सेस म्हणतात. द अदर आर गव्हर्नमेंट्स ऍट द लेवल ऑफ प्रोव्हिन्सेस म्हणजेच किंवा स्टेट्स that look after much of the day-to-day administering of their state. Both these levels of government enjoy their power independent of the other. तर पहा, तर म्हणजे आपण फेडरलिझम मध्ये, एखादी कंट्री फेडरल कंट्री आहे असं जेव्हा म्हणतो आपण, फेडरल कंट्री आहे म्हणजे फेडरलिझम प्रॅक्टिस केल्या जाते, त्याच्यामध्ये कमीत कमी 2 टियरचं गव्हर्नमेंट असते. एक तुमचं फेडरलिझम मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट काय असते, तुमचं नॅशनल इंटरेस्टचे जे काही महत्वाचे सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे नॅशनल इम्पॉर्टन्सचे काही सब्जेक्ट असतात. जसे की काय असते, नॅशनल इंटरेस्टचे सब्जेक्ट तुमचे जसे काय असेल, बँकिंग असेल, आहे का नाही, बँकिंग एक नॅशनल लेवलचा सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर दुसरे भरपूर सारे असे काय आहेत, महत्वाचे विषय आहेत. बँकिंग असेल, त्याच्यानंतर फॉरेन अफेअर्स असेल, होम अफेअर्स असेल, हे सगळ्या गोष्टी. फॉरेन अफेअर्स महत्वाचा आहे, नॅशनल लेवलचा इंटरेस्ट आहे. ठीक आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंट पाहत असते. आणि त्याच्यानंतर बाकीचे स्टेट गव्हर्नमेंट काय असतात, लोकल. स्टेट गव्हर्नमेंट काय करते, लोकल जे काही विषय असतात, स्टेट लेवलचे जे काही विषय असतात हे पाहत असतात. आणि हे दोन्ही, बोथ दीज लेवल्स ऑफ गव्हर्नमेंट एन्जॉय देअर पॉवर इंडिपेंडंट ऑफ द अदर. म्हणजे एकमेकावर डिपेंडंट नसतात. ठीक आहे, एकमेकावर डिपेंडंट नसतात. डे टू डे लाईफ मधले काही जे काही पॉवर असतात, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिंगचे काही इश्यू असतात. परंतु एक गोष्ट मला सांगायचं आहे, आपल्या देशामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट काय आहे, ऑल पॉवरफुल आहे, ऑल मायटी आहे. काय आहे, ऑल पॉवरफुल आहे किंवा ऑल मायटी आहे. जर ह्या दोघांमध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जर काय झाला, डिस्प्यूट म्हणजे काय, भांडण झालं, तर ओव्हर पॉवर कोण करणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचं काय जे काय म्हणणं आहे ते ओव्हर पॉवर करणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे इथं. तर इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर इथं मॅप दाखवलेला एकदाचा आपण मॅप बघून घेऊया. ठीक आहे,
तर मॅप इथं पहा तुम्हाला दिसत असेल, हा कॅनडा आहे, तर हा नॉर्थ अमेरिका आहे. तुम्हाला माहित असेल हे काय आहे, तुमचं नॉर्थ अमेरिका आहे. हे नॉर्थ अमेरिका आहे, नॉर्थ अमेरिका आहे. आणि नॉर्थ अमेरिकेमध्ये इथं कॅनडा आहे, इथं USA आहे, हे मेक्सिको आहे. त्याच्यानंतर हे साऊथ अमेरिका आहे, काय तुमचं साऊथ अमेरिका आहे. साऊथ अमेरिका कॉन्टिनेंट विषयी माहिती सांगतो तुम्हाला, प्रत्येक माहिती यायला माहित असायला पाहिजे, ही जॉग्राफीमध्ये कामाला येते. ही आफ्रिका आहे, ही काय आहे तुमची आफ्रिका आहे. हे एशिया आहे तुमचा, हे एशिया आहे. त्याच्यानंतर हे ऑस्ट्रेलिया आहे, ऑस्ट्रेलियाचं नाव इथं ऑलरेडी दिलेलं आहे त्यामुळे मी काढत नाही, ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंट आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं अंटार्क्टिका कॉन्टिनेंट आहे, इथं नाव दिलेलं नाही. आणि हे तुमचा युरोप आहे. हा काय आहे तुमचा, हा जो प्रदेश आहे तुमचा युरोप आहे. युरोप हे महत्वाचे कॉन्टिनेंट्स आहेत युरोप. आणि युरोपमध्ये हे जे काय दिसते तुम्हाला बेल्जियमचं नाव दिसते, म्हणजे हा प्रदेश मी युरोपवाला इथलं जे मिटून टाकतो. ठीक आहे, हा जो काय प्रदेश दिसतोय तुम्हाला, ठीक आहे, हा जो प्रदेश दिसतोय हा आहे बेल्जियम. ठीक आहे, हा जो मी गोल केलेला आहे हा बेल्जियम आहे. बेल्जियम विषयी माहिती पाहतोय. आणि श्रीलंका तुमची कुठे दिसणार आहे, इंडियाच्या खाली. हे इंडिया आहे आणि ह्या इंडियाच्या खाली इथं श्रीलंका आहे. का आहे, हे जी गोल केलं इथं दिसत नाहीये तुम्हाला, हे इथं तुमची का आहे, श्रीलंका आहे. इथं श्रीलंका आहे, हे इथं श्रीलंका आहे आणि हे तुमचं बेल्जियम आहे इथं. ठीक आहे, बेल्जियम हे इथं गोल केलं तिथं. तर हे तुम्ही मॅप वगैरे बघायचं. ठीक आहे, आणि आपला देश इंडिया हे इथं तुम्हाला दिसत असेल, आपला देश इंडिया. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतरचा भाग आपण पाहूया. तर ह्याच्यानंतर मी खाली घेतो, एकच मिनिट. पहा आता नेक्स्ट. तर इथं पहा, इन दिस सेन्स फेडरेशन्स आर कॉन्ट्रास्टेड विथ युनिटरी गव्हर्नमेंट्स. इन दिस सेन्स फेडरेशन्स आर कॉन्ट्रास्टेड म्हणजे काय आहेत, फेडरलिझम आणि युनिटरी गव्हर्नमेंट काय आहेत, एकमेकाचे काय अपोजिट आहेत, एकमेकाचे काय आहेत, अपोजिट आहेत. अपोजिट म्हणजे विरुद्ध आहेत, अपोजिट. ठीक आहे, अपोजिट. ठीक आहे, अपोजिट म्हणजे काय आहेत, विरुद्ध आहेत, एकमेकाच्या उलटे आहेत. ठीक आहे, इन दिस सेन्स फेडरेशन्स आर कॉन्ट्रास्टेड विथ युनिटरी गव्हर्नमेंट्स. अंडर द युनिटरी सिस्टम आयदर देर इज ओनली वन लेवल ऑफ गव्हर्नमेंट ऑर द सब युनिट्स आर सबऑर्डिनेट टू द सेंट्रल गव्हर्नमेंट्स. पहा आता युनिटरी गव्हर्नमेंट विषयी डेफिनेशन आहे. तर युनिटरी गव्हर्नमेंट काय असते समजून घ्या तुम्ही, हे इथं महत्वाचे. वाटलं तर मी काय करतोय, हायलाइट करून घेतो तुम्हाला. युनिटरी गव्हर्नमेंट विषयी तुम्हाला काय होईल, माहिती समजून जाईल. ठीक आहे, तर युनिटरी गव्हर्नमेंट विषयी. ठीक आहे, एकच मिनिट. ठीक आहे, तर युनिटरी गव्हर्नमेंट विषयी मी तुम्हाला काय करतो, हायलाइट करून देतो. ठीक आहे, पहा. तर युनिटरी गव्हर्नमेंट, तर अंडर द युनिटरी गव्हर्नमेंट, under the unitary system either there is only one level of government or the सब युनिट्स आर सबऑर्डिनेट टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे जिथं युनिटरी गव्हर्नमेंट असते, अंडर द युनिटरी सिस्टम आयदर देर इज ओनली वन लेवल ऑफ गव्हर्नमेंट, तिथं एकच लेवलचं गव्हर्नमेंट असते. तिथं काय असते, एकच लेवलचं काय असते, गव्हर्नमेंट असते तुमचं, एकच लेवलचं गव्हर्नमेंट असते. किंवा एकच पहा, हे पाहून घ्या, हे डेफिनेशन पाठ करायचं. अंडर द युनिटरी सिस्टम जिथं असते, आयदर देर इज ओनली वन लेवल ऑफ गव्हर्नमेंट और द सब युनिट्स आर सबऑर्डिनेट टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे जिथं तुमचं युनिटरी गव्हर्नमेंट असते, काय असते, जिथं तुमचे काय असते, जिथं तुमचं युनिटरी गव्हर्नमेंट असते, युनिटरी गव्हर्नमेंट. मग तिथं तुम्हाला शक्यतो तर काय दिसेल तुम्हाला, एक लेवल ऑफ गव्हर्नमेंट, वन लेवल ऑफ गव्हर्नमेंट. आणि ते गव्हर्नमेंट कोणतं असते तुमचं, नॅशनल गव्हर्नमेंट असते. कोणतं गव्हर्नमेंट असते, नॅशनल गव्हर्नमेंट. नॅशनल गव्हर्नमेंट त्यालाच आपण काय म्हणतो, नॅशनल गव्हर्नमेंटलाच म्हणतो आपण सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतो. काय म्हणतो, सेंट्रल गव्हर्नमेंट. नॅशनल गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे त्याचं ऑर मध्ये नाव, नॅशनल गव्हर्नमेंटला सेंट्रल गव्हर्नमेंट पण असतो. आणि जर हे असते आणि जरी खाल्ले म्हणजे टियर सेकंडला म्हणजे सेकंड टियरला जरी गव्हर्नमेंट असले, समजा रिजनल गव्हर्नमेंट असले किंवा दुसरे गव्हर्नमेंट असले, तरी हे रिजनल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट हे काय असतात, ऑटोनॉमस नसतात. काय नसतात, ऑटोनॉमस म्हणजे ह्यांना फुल पॉवर नसते. ह्यांना काय नसते, फुल पॉवर नसते. म्हणजे हे रिजनल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट जरी असले तरी हे सबऑर्डिनेट असतात. काय असतात, सबऑर्डिनेट. इथं वर्ड वापरलेलं बघा, सबऑर्डिनेट असतात. काय असतात,
सबऑर्डिनेट म्हणजे कोणती जरी गोष्ट करायची असली ह्या स्टेट गव्हर्नमेंटला, म्हणजे जे महत्वाचा निर्णय कोणता घ्यायचा असला तर हे स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत. म्हणजे ह्यांना जर महत्वाचा कोणता निर्णय जरी घ्यायचा असला तर त्यांना काय करावं लागते, हा सेंट्रल गव्हर्नमेंटला विचारावं लागते. विदाउट द कन्सल्टेशन ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट द स्टेट गव्हर्नमेंट कॅन नॉट टेक एनी इम्पॉर्टंट डिसिजन्स इन द युनिटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. तर युनिटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट मध्ये कन्सल्ट केल्याशिवाय ते कोणतेही डिसिजन घेऊ शकत नाहीत. हे तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल. पुढे पहा. द सेंट्रल गव्हर्नमेंट कॅन पास an order to the provincial or the local government, but in a federal system the central government cannot order the state government to do something. आता इथं दोघांचा डिफरन्स दिलेला आहे. युनिटरी गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा डिफरन्स दिला आहे. युनिटरी गव्हर्नमेंट आणि तुमचं काय आहे, फेडरल गव्हर्नमेंट. तर युनिटरी गव्हर्नमेंट मध्ये तुमचं सेंट्रल गव्हर्नमेंट काय करते, सेंट्रल गव्हर्नमेंट कोणताही ऑर्डर काय करू शकते, पास करू शकते, ऑर्डर पास करू शकते सबऑर्डिनेट गव्हर्नमेंट साठी हे काम करा, असं करा म्हणून. ठीक आहे. म्हणजे सबऑर्डिनेट गव्हर्नमेंट असेल म्हणजे रिजनल गव्हर्नमेंट असेल किंवा लोकल गव्हर्नमेंट असेल. ठीक आहे. पण फेडरल गव्हर्नमेंट मध्ये तुमचं जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट काय आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट अशा प्रकारचं ऑर्डर पास करू शकत नाही की तुम्ही हे करा. कारण हे फेडरलिझम मध्ये काय आहे, तुमचं रिजनल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट, रिजनल गव्हर्नमेंटला स्टेट गव्हर्नमेंट म्हणतो आपण, हे इंडिपेंडंट असते. काय असते, इंडिपेंडंट असते. म्हणजे स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकते, इंडिपेंडंट. इथं डिपेंडंट असते, इथं काय असते, डिपेंडंट असते. ठीक आहे. हे कळलं असेल तुम्हाला. हा ठीक आहे. हे वाचून घ्या. हे वाचल्यावर तुम्हाला कळते. मी सांगलेले तुम्हाला. स्टेट गव्हर्नमेंट हॅज पॉवर ऑफ इट्स ओन फॉर विच इट इज नॉट आन्सरेबल टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे जे फेडरलिझम मध्ये स्टेट गव्हर्नमेंट जे असतात हॅज पॉवर ऑफ इट्स ओन, म्हणजे त्यांचे स्वतःला पॉवर असतात, फॉर विच इट इज नॉट आन्सरेबल टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. जर त्यांनी काही केले, म्हणजे फेडरलिझम मध्ये जर स्टेट गव्हर्नमेंटनं त्यांनी काही एखादी पॉलिसी आणली, काय आली, तर ते आन्सरेबल नसतात. का नसतात, आन्सरेबल म्हणजे त्यांना सांगायची काही गरज नाही, तुम्ही का केले, आम्ही असं का केल्या, काय नाही, हे स्वतः रिस्पॉन्सिबल असतात. बोथ दिस गव्हर्नमेंट आर सेपरेटली आन्सरेबल टू द पीपल. परंतु हे बोथ दिस गव्हर्नमेंट जर कोणते पहा, डेमोक्रेसी, जिथे डेमोक्रेसी असते, डेमोक्रेसी पहा, लक्ष द्या, एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची. डेमोक्रेसीमध्ये सुप्रीम कोण असते, डेमोक्रेसीमध्ये सुप्रीम कोण असते, सुप्रीम कोण असते डेमोक्रेसीमध्ये, डेमोक्रेसीमध्ये सुप्रीम हे पीपल असतात. कोण असतात, पीपल असतात. डेमोक्रेसीमध्ये कुठला देश डेमोक्रेसी असेल, लोकशाही, डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही, लोकशाहीमध्ये सुप्रीम कोण असते, पीपल असतात. म्हणजे डेमोक्रेसीमध्ये म्हणजेच लोकशाहीमध्ये पीपल हे सुप्रीम असतात. याचाच अर्थ लोक हे निर्णय घेतात. मग लोक कसे सुप्रीम असतात, तर पहा, एखादं गव्हर्नमेंट निवडून दिलं तर आपल्या देशामध्ये फॉर एक्झाम्पल इंडियाचं एक्झाम्पल घेतलं तर आपण 5 years साठी निवडून देतो. त्याच्यानंतर जर आपल्याला त्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज वगैरे आवडल्या नाहीत, हे नाही, तर आपण त्यांना सत्तेतनं बाहेर टाकू शकतो. म्हणजे आपण दुसऱ्या वेळेस त्यांना निवडून देणार नाही. जे लोक असतील, जे काही गव्हर्नमेंटचे असतील, MLA असतील, MP असतील, सरपंच असेल, हाय का नाही, ग्रामपंचायतचे मेंबर असतील, म्युन्सिपॅलिटीचे नगरसेवक असतील, कोणीही असेल. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय, म्हणजे युनिटरी गव्हर्नमेंट असो का तुमचं फेडरल गव्हर्नमेंट असो, म्हणजे हे डेमोक्रेसीमध्ये 2 प्रकारचे गव्हर्नमेंट असतात. मी तुम्हाला सांगितलं, एक युनिटरी गव्हर्नमेंट असते आणि दुसरं फेडरल गव्हर्नमेंट असते. आणि दोन्हीमध्ये पण सुप्रीम कोण असते, सुप्रीम हे आपलं पीपल असतात, लोक असतात. ठीक आहे. हे एवढी गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्याच्यानंतर पहा, लेट अस लुक ऍट सम ऑफ द की फीचर्स ऑफ फेडरलिझम. आता हे खूप महत्वाचा पॉइंट आहे. हा इतका महत्वाचा पॉइंट आहे की सांगू शकत नाही मी तुम्हाला. हे सगळ्या लोकांनी काय करायचंय, सगळ्या लोकांनी पाठ करायचं आहे, म्हणजे पाठ करायचं आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या लोकांनी जे काही फीचर्स आहेत, याचे कशाचे फीचर्स पाठ करायचे, तुम्हाला फेडरलिझमचे फीचर्स पाठ करायचे. पहा, इथे दिलेले आहे. कारण हे फीचर जे आहे, ह्या फीचर्सवर तुमचा 1 वर्ष ऍड करून किंवा सलग 1, 2, 3 वर्ष तुमचा याच्यावर प्रश्न आलेला आहे, म्हणजे आलेला आहे. फीचर्स ऑफ फेडरलिझम याच्यावर प्रश्न आलेला आहे, म्हणजे आलेला आहे. आणि इथून पुढे पण येण्याचे खूप चान्सेस आहेत. त्याच्यामुळे हे जे काही 5-7 फीचर्स आहेत फेडरलिझमचे, तुम्ही सगळ्यांनी पाठ करायचे, म्हणजे पाठ करायचे. पहा, पहिले फीचर्स मी तुम्हाला समजून सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी सोपं जाईल. पहिल्यांदा वाचतो आणि मी समजून सांगतो. देर आर 2 or more levels of government. There are 2 or more levels, लेवल्सलाच आपण टियर्स म्हणतो,
ऑफ गव्हर्नमेंट. जिथं जिथं फेडरलिझम आहे, कशाचे फीचर्स पाहतोय आपण, हे फेडरलिझमचे फीचर्स पाहतोय, एवढं लक्षात घ्या. फेडरलिझम आपल्या चॅप्टरचं हेडिंग काय, फेडरलिझम आहे. युनिटरी गव्हर्नमेंटचे पाहत नाही. युनिटरी गव्हर्नमेंटचे आपण फीचर्स पाहिले का, नाही. युनिटरीचे नाही, युनिटरीचे फीचर्स पाहत नाही. कारण युनिटरी पाहत का नाही, परंतु आपल्याला थोडीशी माहिती आपण त्याच्याविषयी बघितली, त्याची डेफिनेशन. कारण युनिटरी गव्हर्नमेंट काय असायला आहे हे माहित पाहिजे. कारण हे दोन्ही फेडरलिझम आणि युनिटरी गव्हर्नमेंट एकमेकाचे काय आहेत, अपोजिट आहेत. ठीक आहे. तर पहिला फीचर्स काय, जिथं जिथं तुम्हाला फेडरलिझम दिसेल, देर आर 2 or more लेवल्स ऑफ गव्हर्नमेंट, म्हणजे लेवल्स किंवा टियर्स. म्हणजे जिथं जिथं तुम्हाला फेडरलिझम दिसेल तिथं त्याचा अर्थ काय, तुम्हाला कमीत कमी फेडरल जिथं कंट्री आहेत कमीत कमी 2 लेवलचे गव्हर्नमेंट दिसेल. आणि जर 2 नसेल तर ते, म्हणजे जर 1 असेल तर ते युनिटरीच होते. ठीक आहे. म्हणजे फेडरलिझम आहे तिथं कमीत कमी तुम्हाला 2 किंवा 2 पेक्षा जास्त. जसं की आपल्या इंडियामध्ये काय आहे, इंडिया फेडरल कंट्री आहे का, येस इंडिया फेडरल कंट्री आहे. तर आपल्या याच्यामध्ये 3 टियर किंवा 3 लेवलचे गव्हर्नमेंट्स आहेत. एक सेंट्रल गव्हर्नमेंट, दुसरं आहे तुमचं स्टेट गव्हर्नमेंट आणि थर्ड आहे लोकल गव्हर्नमेंट. लोकल गव्हर्नमेंटमध्ये तुमचं म्युनिसिपॅलिटी, महानगरपालिका येतात आणि लोकल गव्हर्नमेंट येतात. आता दुसरं फीचर बघायचं आहे, डिफरंट टियर्स ऑफ गव्हर्नमेंट govern the same citizens but each tier has its own jurisdiction in a specific matters of legislation, taxation and administration. पहा आता हे तुम्ही आपल्या देशाचं जर बघितलं, मी तुम्हाला सांगितलं की 3 लेवलचं गव्हर्नमेंट आहे. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे 1 नंबरला, 2 नंबरला तुमचं कोणतं आहे, 2 नंबरला आहे तुमचं हे 1 नंबर आहे, 2 नंबरला आहे तुमचं स्टेट गव्हर्नमेंट आणि थर्ड लेवलला आहे तुमचं लोकल गव्हर्नमेंट. का आहे तुमचं लोकल गव्हर्नमेंट, हे स्टेट गव्हर्नमेंट, लोकल गव्हर्नमेंट, हे स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे. हे गव्हर्नमेंट लिहितो मी. ठीक आहे. हे अशा प्रकारचे 3 गव्हर्नमेंट आहेत. पण इथं काय आहे, डिफरंट टियर्स ऑफ गव्हर्नमेंट गव्हर्न द सेम सिटीजन्स. म्हणजे जे काही हे आता सेंट्रल गव्हर्नमेंटचं पूर्ण देशातले मधले सगळे सिटीजन्स आहेत, पूर्ण होल कंट्रीला हे करते. आता ही होल कंट्री आहे, त्याच्यानंतर होल कंट्रीवर काय कंट्रोल असते, कोणाचं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं. त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट वेगवेगळे असतात. म्हणजे हे वेगवेगळे स्टेट गव्हर्नमेंट्स आहेत. आता त्यांचा वेगवेगळा एरिया, समजा ह्या स्टेट गव्हर्नमेंटचा आहे, म्हणजे ह्या पीपलला समजा महाराष्ट्र एक राज्य आहे. तुम्हाला माहित आहे आपला देश इंडियामध्ये महाराष्ट्र एक राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये नांदेड एक जिल्हा आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये काही गावं असतील. मग मला सांगा, एखाद्या गाव समजा कोणतं XYZ गाव घ्या किंवा नांदेड जिल्हा घेऊ आपण, तेवढं छोटं कशाला जाऊ. हा नांदेड जिल्हा आहे. नांदेड जिल्हा कुठे येतो, महाराष्ट्रामध्ये येतो. म्हणजे हा नांदेड जिल्हा आहे, N लिहितो मी. हा पूर्ण महाराष्ट्र आहे आणि ह्याच्यामध्ये हा आपला पूर्ण इंडिया आहे. तर अशा प्रकारे म्हणजे हे सेंट्रल गव्हर्नमेंट नांदेडच्या लोकांना रूल करते का, यस. महाराष्ट्र नांदेडच्या लोकांना रूल करते का, यस. नांदेडची म्युनिसिपॅलिटी वगैरे नांदेडच्या लोकांना रूल करते का, यस. किंवा एखादं गाव असेल तर त्या गावामधले जे ग्रामपंचायत असेल तिथल्या लोकांवर काय ऍडमिनिस्टर करते. म्हणजे हे डिफरंट जरी गव्हर्नमेंट असले तरी तिघांचा पण काय असतो, त्या लोकांवर अधिकार असतो. सेंट्रल गव्हर्नमेंटचा पूर्ण भारतावर अधिकार असतो, भारतातले पूर्ण जे काही लोक राहतात भारतभर. स्टेट गव्हर्नमेंटचा पूर्ण जे काही राज्याची बाउंड्री असते तिथपर्यंत आणि लोकल गव्हर्नमेंटचा जे काही लोकल बाउंड्री आहे त्याच्या एरियाची तिथपर्यंत असते. आणि हे कशाविषयी गव्हर्न करतात, म्हणजे ऑफ इट्स ओन ज्युरिडिक्शन इन अ स्पेसिफिक मॅटर्स ऑफ लेजिस्लेशन. एखादा कायदा, लेजिस्लेशन म्हणजे कायदा बनवणे, टॅक्सेशन म्हणजे कोणता वेगवेगळ्या टॅक्स लावायचा असेल आणि ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे ऍडमिनिस्टर वगैरे करायचं असेल तर ते तिघही वेगवेगळ्या म्हणजे सेम लोकांना तिघही काय करू शकतात, गव्हर्न करू शकतात. हे पॉइंट महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे पहा, पॉइंट नंबर 3 आहे, द ज्युरिडिक्शन ऑफ द रिस्पेक्टिव्ह levels or tiers of government are specified in the constitution, so the existence and authority of each tier of government is constitutionally guaranteed. पहा आता ज्युरिस्टिक्शन, आता मला एक गोष्ट सांगा, जे काही पॉवर आहे का नाही, पॉवर शेअरिंग मध्ये काय होतं, पॉवर शेअरिंग आहे, समजा एखादी गोष्ट पॉवर शेअरिंग आहे, त्याच्यामध्ये डिस्प्यूट होऊ शकते का नाही, यस डिस्प्यूट होऊ शकते, भांडण होऊ शकते. पहा जसं कोणावर कशाविषयी भांडण होऊ शकते, टॅक्स विषयी भांडण होऊ शकते. म्हणजे आता कोण टॅक्स लावतात, वेगवेगळे टॅक्स कलेक्ट कोण करणार, यूज कोण करणार, कोणाला देणार, किंवा दुसऱ्या गोष्टीविषयी कशाविषयी, म्हणजे ह्या तिन्ही गव्हर्नमेंटमध्ये, कोणत्या गव्हर्नमेंटमध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आणि लोकल गव्हर्नमेंटमध्ये काय होऊ शकते, डिस्प्यूट होऊ शकते. काय होऊ शकते, डिस्प्यूट होऊ शकते, भांडण होऊ शकते, वेगवेगळ्या गोष्टीविषयी काय होऊ शकते, डिस्प्यूट होऊ शकते, भांडण होऊ शकते. त्याच्यासाठी
भांडण होऊ नये अशा प्रकारचं काय होऊ नये, भांडण तंटे होऊ नये वेगवेगळ्या गव्हर्नमेंटमध्ये, आणि जे काय ऍडमिनिस्ट्रेशन आहे स्मूथली चालाव त्याच्यासाठी आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, कशामध्ये, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये हे पॉवर कशा प्रकारे शेअर करता येईल, कोणावर कोणाचा अधिकार आहे, त्याच्यासाठी वेगवेगळ्या तीन लिस्ट बनवलेल्या आहेत. काय बनवलेले आहेत? 3 लिस्ट बनवलेले आहेत. वाटलं तर मी इथं लिहून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, 3 लिस्ट बनवले आहेत. ठीक आहे, कोणत्या कोणत्या लिस्ट आहेत त्या पहा, आपण इथं पाहूया. कोणता पॉइंट पाहत होतो आपण, हे ना, 3rd पॉइंट पाहत होतो. द ज्युरिडिक्शन ऑफ द रिस्पेक्टिव्ह लेवल्स और टियर्स ऑफ गव्हर्नमेंट आर स्पेसिफाईड इन द कॉन्स्टिट्यूशन. आर स्पेसिफाईड इन द कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच काय, कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्यांनी स्पेसिफाय केलेले की कशावर कोणाचा अधिकार आहे, कुठला टॅक्स कोण लावू शकते, कोणता टॅक्स कोण कलेक्ट करू शकते, कोणाला देऊ शकते. सो द एक्झिस्टन्स अँड ऑथॉरिटी ऑफ ईच टियर ऑफ गव्हर्नमेंट इज अ कॉन्स्टिट्यूशनली गॅरंटी. एक्झिस्टन्स आणि ऑथॉरिटी म्हणजे कॉन्स्टिट्यूशनने त्यांना गॅरंटी दिली. तर त्याच्यासाठी आपल्याकडे 3 लिस्ट आहेत. काय आहेत? 3 लिस्ट बनवलेले आहेत, म्हणजे पॉवरच्या 3 लिस्ट. म्हणजे कोणाकोणावर, एक आहे तुमची काय आहे, सेंट्रल लिस्ट, सेंट्रल लिस्ट म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, दुसरी स्टेट लिस्ट, स्टेट लिस्ट, सेंट्रल लिस्ट, त्याला नॅशनल लिस्ट बी म्हणू शकतो. आणि थर्ड आहे का नाही, कंकरंट लिस्ट. काय आहे? कंकरंट. कंकरंट म्हणजे कॉमन, कंकरंट लिस्ट. तर अशा प्रकारच्या 3 आहे. सेंट्रल जी लिस्ट आहे तर त्याच्यावर सेंट्रल गव्हर्नमेंट काय करू शकते, लॉ बनवू शकते. सेंट्रल लिस्ट मध्ये जे काही सब्जेक्ट्स आहेत, हे लिस्ट मध्ये काय, अशी एक लिस्ट आहे, आपण जसं किराणा सामान आणण्यासाठी जातो तशी एक लिस्ट असते, तशी लिस्ट आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सब्जेक्ट्स मेन्शन केलेले आहेत. सेंट्रल लिस्ट मध्ये सगळ्यात जास्त सब्जेक्ट आहेत, आणि ह्या सगळ्या सब्जेक्टवर कोण लॉ बनवू शकते, सेंट्रल गव्हर्नमेंट लॉ बनवू शकते, लेजिस्लेट करू शकते. स्टेट लिस्ट मध्ये जे काही सब्जेक्ट आहेत त्याच्यावर स्टेट गव्हर्नमेंट काय करू शकते, लॉ बनवू शकते, लेजिस्लेट करू शकते. आणि कंकरंट लिस्ट मध्ये जे काही सब्जेक्ट आहे त्याच्यावर स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट हे दोघं पण लॉ बनवू शकतात. कंकरंट लिस्ट मध्ये जे सब्जेक्ट आहेत, जे काही स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दोन्ही लॉ बनवू शकतात. परंतु जेव्हा काय होते, या दोघांमध्ये काय होते, भांडण होते, वादविवाद होते, डिसएग्रीमेंट होते. काय होते? डिसएग्रीमेंट होते. एखाद्या विषयावर ना, एखाद्या गोष्टीवर डिसएग्रीमेंट होते, डिसएग्री आहे का नाही, डिसएग्रीमेंट होते. तर अशा वेळेस डिसएग्रीमेंट झाल्यावर काय होते, हे जे काय सेंट्रल गव्हर्नमेंट यावेळेस कोणाचा लॉ बनवलेला ओव्हरपॉवर करेल, तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा लॉ ओव्हरपॉवर करेल. जर दोघांमध्ये भांडण वादविवाद झाले तर सेंट्रल गव्हर्नमेंटने जे काही लॉ बनवलेला आहे तो लॉ काय होतो, ओव्हरपॉवर होतो. ही तुम्हाला गोष्ट काय करायची, लक्षात घ्यायचं आहे. इथपर्यंत कळलं असेल तर त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट, 4th नंबरचा पॉईंट बघूया आपण. The fundamental provisions of the Constitution cannot be unitarily changed by one level of government. Such changes require the consent of both the levels of government. ठीक आहे, बौद्ध. पहा आता फंडामेंटल प्रोव्हिजन्स म्हणजे जे काय आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे, वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीमध्ये वेगवेगळे कॉन्स्टिट्यूशन बनवले असतात त्यांचे. तर आपल्या देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे, आपल्या देशामध्ये काय आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये काही फंडामेंटल प्रोव्हिजन्स असतात. फंडामेंटल प्रोव्हिजन्स म्हणजे जे खूप महत्वाचे असतात. फंडामेंटल म्हणजे काय, खूप महत्वाचे असतात देशाच्या एक्झिस्टन्ससाठी. तर ते कॉन्स्टिट्यूशन म्हणजे युनिलॅटरली चेंज करू शकत नाही. म्हणजे जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्या देशात जातं, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला सेंट्रल लेवलला आपली काय आहे, पार्लमेंट आहे. काय आहे, पार्लमेंट आहे. तुम्हाला पार्लमेंट विषयी माहिती आहे. पार्लमेंटमध्ये तुमचं काय आहे, इकडे एक लोकसभा असते, LS तुम्ही लोकसभा, आणि दुसरं काय असते, राज्यसभा, RS लोकसभा म्हणजे LS, RS म्हणजे राज्यसभा. ह्याच्यामध्ये लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये तुम्ही काय करू शकता, बिल इंट्रोड्यूस करू शकता. एका ह्याच्यातनं म्हणजे समजा लोकसभेमध्ये बिल इंट्रोड्यूस केलं, ते राज्यसभेमध्ये जाते, राज्यसभा पास केल्याच्या नंतर प्रेसिडेंटकडे जाते, आणि प्रेसिडेंट साईन झाल्यावर म्हणजे ते बिल बनते. परंतु काही जे प्रोव्हिजन्स आहेत ते फंडामेंटल प्रोव्हिजन्स आहेत. नुसतं लोकसभामध्ये पास झालं, राज्यसभेमध्ये पास झालं आणि प्रेसिडेंटनं साईन केली तर ते तुम्ही प्रोव्हिजन्स बदलू शकता का, बदलू शकत नाही. जे फंडामेंटल प्रोव्हिजन्स आहेत ते बदलू शकत नाही. तुम्हाला काय करावं लागते, ते बदलायचे असेल, तुम्हाला त्याच्याविषयी काही चेंजेस करायचे असेल तर जे काही स्टेट गव्हर्नमेंट आहेत, रिजनल गव्हर्नमेंट आहे, आपल्या देशामधली जर गोष्ट घेतली तर स्टेट गव्हर्नमेंटचे काय करावं लागेल, तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटचं काय करावं लागते, कन्सेंट घ्यावं लागते. स्टेट गव्हर्नमेंटची काय घ्यावं लागते, कन्सेंट. कन्सेंटचा अर्थ काय होतो, सहमती. कन्सेंट म्हणजे काय, सहमती घ्यावं लागते. आणि ते पण म्हणजे जे काय आपल्या देशामध्ये जेवढे काय स्टेट गव्हर्नमेंट आहे त्याच्यातले किमान 50% स्टेटनी काय म्हणावं लागते, यस म्हणावं लागते, चेंज करू म्हणावं लागते. जर ह्यांनी 50% किंवा यापेक्षा कमी लोकांनी जर
नो म्हणले तर तुम्ही तो बदल करू शकता का कॉन्स्टिट्यूशन मध्ये? करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल समजा आपल्या देशामध्ये काय आहे? प्रेसिडेंट आहे. प्रेसिडेंटचे काही इलेक्शन्स होतात, त्याची जी प्रोसिजर आहे तर ती जर बदलायची असेल किंवा आपल्या कोर्ट विषयी, सुप्रीम कोर्ट विषयी जर काही प्रोसिजर बदलायची असेल तर हे फंडामेंटल काय आहे? प्रोव्हिजन्स आहे. हे बदलायचं असेल तर स्टेट गव्हर्नमेंटला, आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटला स्टेट गव्हर्नमेंटची काय करावं लागते? परवानगी घ्यावी लागते. आणि एका स्टेट गव्हर्नमेंटची नाही, किमान जेवढे काही स्टेट्स आहेत त्यापैकी 50% स्टेटनी त्याला येस म्हणावं लागते, सहमती द्यावं लागते, कन्सेंट द्यावं लागते, तरच ते प्रोव्हिजन काय होते? पास होते. अन्यथा ते प्रोव्हिजन काय होत नाही? पास होत नाही. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे. त्याच्यानंतरचा भाग बघूया आपण. पहा, तर पॉइंट नंबर 5 पहा. द कोर्ट्स हॅव द पॉवर टू इंटरप्रेट. इंटरप्रेटचा अर्थ काय होते? अर्थ लावणे, है का नाही? कोर्ट्स हॅव द पॉवर टू इंटरप्रेट द constitution and the powers of the different levels of government, है का नाही? and the powers of the different levels of the government. The highest court acts as umpire. अंपायर माहिती आहे, जसं तुम्ही क्रिकेट बघता, क्रिकेटमध्ये अंपायर असते, तसं कोर्ट अंपायरचं काम करत असते. इफ dispute arises between different levels of government in the exercise of their respective powers. पहा, तर आता डिस्प्यूट होऊ शकतो. डिस्प्यूट म्हणजे भांडणं होऊ शकतात वेगवेगळ्या याच्यामध्ये. म्हणजे जे काही पॉवर्स आहेत, कशाविषयी पॉवर म्हणजे कोणाच्या अधिकाराखाली आहे एखादी गोष्ट करायची. तर ह्यामध्ये काय होते? स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये काय होऊ शकते? डिस्प्यूट होऊ शकते. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट ह्यामध्ये डिस्प्यूट आला तर दोघांमध्ये जर डिस्प्यूट झाला तर ह्या जागी अंपायर म्हणून कोण ऍक्ट करते? अंपायर म्हणून कोण ऍक्ट करत असते? कोर्ट ऍक्ट करत असते. कोर्ट. आणि कोणतं कोर्ट? हायेस्ट कोर्ट. हायेस्ट कोर्ट म्हणजे आपल्या देशामधलं सगळ्यात सर्वोच्च कोर्ट. आणि सर्वोच्च कोर्ट कोणता आहे? सर्वोच्च न्यायालय, ज्याला सुप्रीम कोर्ट म्हणतो. एससी सुप्रीम कोर्ट. म्हणजे सुप्रीम कोर्ट आपल्या देशातलं काय ऍक्ट करत असते? अंपायर म्हणून ऍक्ट करत असते. एखाद्या वेळेस डिस्प्यूट जर झाला स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तर त्याची केस कुठे जात असते? सुप्रीम कोर्ट मध्ये जात असते. आणि सुप्रीम कोर्ट काय करत असते? मग ते त्या दोघांमधला डिस्प्यूट काय करत असते? मिटवत असते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सुप्रीम कोर्ट काय आहे? इंटरप्रिटर आहे. काय आहे? इंटरप्रिटर. म्हणजे इंटरप्रेट करते. काय करते? इंटरप्रेटचा अर्थ काय होतो? अर्थ काढणे. म्हणजे एखादा प्रोव्हिजन आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहून दिलेला आहे, राईट केलेला आहे कॉन्स्टिट्यूशन की असं करा, त्याचा नेमका अर्थ काय आहे? ते म्हणजे काय? हे अर्थ लावण्याचं काम कोण करत असते? तर आपल्या देशामध्ये सुप्रीम कोर्ट करत असते. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. हे कळलं असेल तुम्हाला इथपर्यंत, तर हे मी मिटून टाकतो. त्याच्यानंतर पॉइंट नंबर 6 बघूया आपण. पॉइंट नंबर 5 पर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल. सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू फॉर इच लेवल ऑफ गव्हर्नमेंट आर क्लिअरली स्पेसिफाईड टू इन्शुअर इट्स फायनान्शियल ऑटोनॉमी. आता सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू वेगवेगळे गव्हर्नमेंट वेगवेगळ्या प्रकारे चालत असतात, है का नाही? म्हणजे पहा, आता सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आपल्या देशामध्ये, 3 गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि लोकल गव्हर्नमेंट, असे 3 गव्हर्नमेंट आहेत. ठीक आहे. मग आता मला सांगा, सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय असतात, त्यांचा खर्च असते. स्टेट गव्हर्नमेंटला पण एम्प्लॉय असतात, त्यांचा खर्च असते. लोकल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय असतात, लोकल गव्हर्नमेंटचा खर्च असतात. म्हणजे मला म्हणायचं काय, सेंट्रल गव्हर्नमेंटला वेगवेगळ्या म्हणजे लिस्टमध्ये सब्जेक्ट आहे, त्याच्यावर काम करावं लागते. स्टेट गव्हर्नमेंटला बी करावं लागते, लोकल गव्हर्नमेंटला बी करावं लागते. मग हे काम करण्यासाठी, कोणत्याही गोष्टी करण्यासाठी त्यांना काय लागते? मनी लागते, पैसे लागतात का नाही? पैसे लागतात. त्यासाठी पैसे मिळण्यासाठी मग सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू म्हणजे तुम्हाला, म्हणजे प्रत्येक गव्हर्नमेंट कुठून आपले पैसे जमवाल, म्हणजे कुठं कोणावर टॅक्स लावल, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट कोणावर टॅक्स लावल, स्टेट गव्हर्नमेंट कोणावर टॅक्स लावल, लोकल गव्हर्नमेंट कोणावर टॅक्स लावल, आणि त्या टॅक्स लावल्याच्या नंतर ते पैसे आल्याच्या नंतर कसं वापरायचं, काय नाही, हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय क्लिअरली स्पेसिफाईड टू इन्शुअर इट्स फायनान्शियल ऑटोनॉमी. म्हणजे फायनान्शियल ऑटोनॉमी करण्यासाठी, म्हणजे जर तुमच्याकडे पैसे असेल तरच तुम्ही एखादी गोष्ट करू शकता. समजा सेंट्रल गव्हर्नमेंटला काय करायचं, नॅशनल हायवे बनवायचे, तर नॅशनल हायवे बनवायचं असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पैसे असतील तर बनवू शकतात. तर त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची, म्हणजे प्रत्येक गव्हर्नमेंटची ऑटोनॉमी राहण्यासाठी वेगवेगळे, म्हणजे काय केलेले, सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू काय केले त्यांनी क्लिअरली स्पेसिफाय केलेले आहेत. कशामध्ये? कॉन्स्टिट्यूशन मध्ये सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू क्लिअरली स्पेसिफाय केलेले आहेत. हे पॉईंट नंबर 6 पर्यंत झालेले आहेत. त्याच्यानंतर लास्टचा तुमचा पॉईंट आहे 7, पॉईंट नंबर 7. ठीक आहे. द फेडरल सिस्टम दस has a dual objective to safeguard and promote unity of the country
while at the same time accommodate regional diversity. तर फेडरल जे गव्हर्नमेंट आहे, फेडरल गव्हर्नमेंटचे काय आहे, ड्युअल ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे ड्युअल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, दोन प्रकारचे उद्दिष्ट आहेत. पहा, फेडरल गव्हर्नमेंट, फेडरल सिस्टम हॅज ड्युअल ऑब्जेक्टिव्ह. पहिला काय आहे, टू सेफगार्ड अँड प्रमोट युनिटी ऑफ द कंट्री. काय आहे, टू सेफगार्ड अँड प्रमोट युनिटी ऑफ द कंट्री. म्हणजे ही जी कंट्री आहे, एखादा देश आहे, म्हणजे आपला जर इंडिया जर कन्सिडर केल्या तर काय आहे, इंडियाची युनिटी, म्हणजे युनिटी म्हणजे काय, एकता ठेवणे. सेफगार्ड अँड प्रमोट युनिटी ऑफ द कंट्री म्हणजे एकता ठेवणे. वाईल ऍट द सेम टाइम, दुसरं काय, अकोमोडेट रिजनल डायव्हर्सिटी. एकता ठेवायची, खंडित ठेवायची, परंतु रिजनल डायव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळ्या, आपल्या इंडियाची जर रिजनल डायव्हर्सिटी पहा, ही रिजनल डायव्हर्सिटी म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला. तर पहा, आपल्या देशामध्ये रिजनल डायव्हर्सिटी काय, भरपूर प्रमाणामध्ये. रिजनल डायव्हर्सिटी म्हणजे काय, पहा, एक तुमचं क्लायमेट, आपल्या देशामध्ये जर क्लायमेट घेतलं तुम्ही, क्लायमेट वेगवेगळ्या याच्यामध्ये काय आहे, क्लायमेट वेगवेगळा आहे. आपल्या देशामध्ये जर तुम्ही क्लायमेट घेतलं तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं आहे. जर तुम्ही हिमालयात बघितलं तर तिकडे बर्फ पडतो, डोंगर दऱ्या आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर वेस्टर्न भागामध्ये बघितल्या तुम्ही, नॉर्थ ईस्ट मध्ये बघितल्या तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं क्लायमेट आहे, वेगवेगळा एरिया आहे. राजस्थानमध्ये डेझर्ट आहे, ठीक आहे. तर हे क्लायमेट वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळं क्लायमेट आहे, ठीक आहे. दुसरी गोष्ट काय आहे की वेगवेगळ्या लोक काय आहेत, वेगवेगळ्या कास्टचे आहेत, वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या कास्ट आहेत, वेगवेगळे लोक वेगवेगळे लँग्वेज बोलतात, वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे लँग्वेज आहेत, वेगवेगळे राहणीमान आहे, वेगवेगळे खानपान आहे. तर अशा प्रकारची रिजनल डायव्हर्सिटी आहे. तर ह्या रिजनल डायव्हर्सिटीला आहे का नाही, अकोमोडेट करणे म्हणजे एकत्रित घेऊन जाणे, हे सगळं ड्युअल ऑब्जेक्टिव्ह आहे. तर एक तर काय आहे, म्हणजे जे काही रिजनल डायव्हर्सिटी आहे, वेगवेगळ्या कास्टचे, वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, भाषेचे लोक आहेत, त्यांना एकत्रित ठेवणे आणि आपल्या देशाला सुद्धा एकत्रित ठेवणे, हा ड्युअल ऑब्जेक्टिव्ह आहे. कशाचा, फेडरलिझमचा आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर पुढे पहा, therefore two aspects are crucial. कोणते आहेत, फॉर द इन्स्टिट्यूशन्स अँड प्रॅक्टिस ऑफ द फेडरलिझम. ठीक आहे, हे दोन आस्पेक्ट्स काय क्रुशियल आहेत, म्हणजे महत्वाचे आहेत. गव्हर्नमेंट्स ॲट डिफरंट लेवल शुड अग्री टू सम रूल्स ऑफ पॉवर शेअरिंग. म्हणजे वेगवेगळे जे गव्हर्नमेंट्स आहेत डिफरंट लेवलला, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट असतील, स्टेट गव्हर्नमेंट असतील आणि लोकल गव्हर्नमेंट असतील, ते काय असायला पाहिजे, ॲग्री असायला पाहिजे. शुड अग्री टू सम रूल्स ऑफ पॉवर शेअरिंग. पॉवर शेअरिंगचे काहीतरी त्यांनी नियम बनवले पाहिजे आणि त्या नियमला ते काय झाले पाहिजे, ॲग्री झाले पाहिजे. दे शुड ऑल्सो ट्रस्ट that each would abide by its part of the agreement. म्हणजे ते काय, म्हणजे गव्हर्नमेंट वेगवेगळे गव्हर्नमेंट आहे, म्हणजे एक लेवलला, दुसऱ्या लेवलला आणि तिसऱ्या लेवलला समजा हे आहेत, तर ह्या तिघांमध्ये अग्रीमेंट असली पाहिजे, कशाची, पॉवर शेअरिंगची. आणि हे जे काही रूल्स, म्हणजे हे रूल्स बनवले पाहिजे आणि ह्या रूल्सला काय केलं पाहिजे, अबाईड केलं पाहिजे. नुसते रूल्स बनवून चालते का, चालणार नाही. ह्या रूल्सला काय केलं पाहिजे, अबाईड केलं पाहिजे, म्हणजे ते मानले पाहिजे, नियमाचं पालन केलं पाहिजे. रूल्स बनवून चालत नाही, नियमाचं पालन करायला पाहिजे, ठीक आहे. अँड आयडियल फेडरल सिस्टम हॅज बोथ आस्पेक्ट्स. एखादी आयडियल फेडरल सिस्टम असेल तर त्याचे बोथ आस्पेक्ट्स असतात, म्हणजे दोन आस्पेक्ट्स असतात. कोणते असतात, म्युच्युअल ट्रस्ट अँड अग्रीमेंट टू लिव्ह टुगेदर. म्युच्युअल ट्रस्ट म्हणजे, म्युच्युअल ट्रस्टचा अर्थ काय, एकमेकावर विश्वास असणे. एकमेकावर विश्वास म्हणजे काय, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा स्टेट गव्हर्नमेंटवर असणे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा स्टेट आणि स्टेटचा सेंट्रल, सेंट्रलचा लोकल, स्टेटचा लोकल, लोकलचा सेंट्रल, म्हणजे एकमेकावर विश्वास असायला पाहिजे. अँड अग्रीमेंट टू लिव्ह टुगेदर, आणि एकत्रित राहायला पाहिजे, ठीक आहे. इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे पाहूया आपण, द एक्झॅक्ट बॅलन्स ऑफ पॉवर बिटवीन, एक्झॅक्ट बॅलन्स ऑफ पॉवर बिटवीन सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट व्हॅरीज फ्रॉम वन फेडरेशन टू अनदर. आता आपल्या जगामध्ये जर बघितल्या, पृथ्वी तलावर खूप सारे फेडरल कंट्री आहेत, परंतु जे काय पॉवर शेअरिंग आहे, म्हणजे बॅलन्स ऑफ पॉवर म्हणा की पॉवर शेअरिंग आहे, वेगवेगळ्या कंट्रीमध्ये व्हॅरी करते, व्हॅरीज फ्रॉम वन कंट्री टू अनदर कंट्री, ठीक आहे. दिस बॅलन्स डिपेंड्स मेनली ऑन द हिस्टॉरिकल कंटेक्स्ट in which the federation was formed. There are two kinds of route through which federations have been formed. मग जे काही हे जे काही बॅलन्स आहे किंवा पॉवर शेअरिंग आहे वेगवेगळ्या कंट्रीमध्ये व्हॅरी करते, आणि हे जे काही बॅलन्स असेल ते डिपेंड असते वेगवेगळ्या गोष्टीवर. तर मेनली द हिस्टॉरिकल कंटेक्स्ट, तर कोणत्या कंटेक्स्टमध्ये, कोणत्या अवस्थेमध्ये आहे का नाही, ती कंट्री काय झालेली आहे, स्वतंत्र झालेली आहे, फेडरेशन फॉर्म केलेली आहे, त्याच्यावर डिपेंडंट असते. तर पहा, there are two kinds of routes through which federation has been formed. तर हे जे फेडरेशन्स आहेत,
जगामध्ये जे फेडरेशन दिसत आहेत तुम्हाला, जसं इंडिया एक फेडरल कंट्री आहे, भरपूर साऱ्या, USA पण एक फेडरल कंट्री आहे. तर हे जे काय फेडरल कंट्री बनलेले आहेत त्याच्यासाठी काय दोन प्रकारे बनलेले आहेत हे फेडरल कंट्री. तर ते दोन रूट्स म्हणजे दोन रूट्स आहेत फेडरल कंट्री बनण्याचे. हे दोन रूट्स कोणते आहेत ते बघूया आपण. द फर्स्ट रूट इन्व्हॉल्व्स इंडिपेंडंट स्टेट्स. पहा, पहिला रस्ता काय आहे? फर्स्ट रूट इन्व्हॉल्व्स इंडिपेंडंट स्टेट्स coming together on their own to form a bigger unit so that by pooling sovereignty and retaining identity they can increase their security. This type of coming together federation include USA, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया. हे नाव लक्षात ठेवा. आता ह्याच्यावर तुम्हाला परीक्षेत हमखास प्रश्न येतो. ठीक आहे, तर USA, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे MCQ मध्ये एक मार्काला येतो म्हणजे येतो प्रश्न, भरपूर वेळेस आलेला आहे. तर हे कोणत्या टाईपचं फेडरेशनचं एक्झाम्पल आहे? तर कमिंग टुगेदर फेडरेशन काय मी सांगतो तुम्हाला. पहा, आता हे वेगवेगळे अशा छोट्या छोट्या कंट्री आहेत, वेगवेगळे हे छोट्या छोट्या कंट्री आहेत खूप साऱ्या, आणि ह्या छोट्या छोट्या कंट्री इंडिपेंडंट आहेत, त्यांना पॉवर आहे सगळे. परंतु इथे एक अशी बिग कंट्री आहे. काय आहे? बिग कंट्री, मोठी कंट्री आहे, आणि ही छोट्या छोट्या कंट्री आहे. मग मला सांगा, ही बिग कंट्री आहे, ह्या बिग कंट्री काय करू शकते? ह्या कंट्रीवर किंवा या कुठल्याही कंट्रीवर काय करू शकते? अतिक्रमण करू शकते, आक्रमण करू शकते, हल्ला करू शकते. हल्ला करून ह्या देशातल्या लोकांवर काय करू शकते? राज्य करू शकते, म्हणजे ह्या देशावर राज्य करू शकते. जसं की इंग्रजांनी आपल्या इंडियावर राज्य केलं आणि भरपूर साऱ्या देशावर राज्य केलेलं आहे, तसं ही मोठी जी कंट्री आहे, तर ही मोठी कंट्री ह्या छोट्या कंट्रीवर काय करू शकते? राज्य करू शकते. त्यामुळं ह्या छोट्या छोट्या कंट्री काय करतात? ह्या सगळ्या आपापसामध्ये ह्या छोट्या छोट्या काय कंट्री करतात? आपापसामध्ये एक अग्रीमेंट करतात. काय करतात? आपापसामध्ये काय करतात? एक अग्रीमेंट करतात. काय अग्रीमेंट करतात? पहा, फॉर एक्झाम्पल आपण एखादी हे बघूया. तर ह्या छोट्या छोट्या कंट्री, समजा ही कंट्री आली, हे छोट्या छोट्या कंट्री आहे समजा, ठीक आहे, ही कंट्री आली म्हणजे ह्या दोन मिळल्या, ह्या सगळ्यासोबत काय केलं? हे अग्रीमेंट केलं. अशा प्रकारची काय केलं यांनी? अग्रीमेंट केल्या. काय अग्रीमेंट केल्या? की ह्या सगळं आपण काय करायचं? एकत्रित यायचं. हे सगळे मिळून काय झालं? एकत्रित आलं. एकत्रित येऊन ह्याने एक नवीन अशी कंट्री बनवली, मोठी. एकत्रित आले छोट्या छोट्या कंट्री आणि नवीन कंट्री बनली. म्हणजे ह्या दोन्ही कंट्री आता जवळपास काय झाल्या? आता डायग्रामचं मनावर घेऊ नका, म्हणजे हे एक्झॅक्टली डायग्राम नाही, मला फक्त तुम्हाला समजून सांगायचं आहे. तर ही एक कंट्री आहे आणि ही एक कंट्री आहे. आता जवळपास यांचा पॉवर काय झालेला आहे? इक्वल झालेला आहे. म्हणजे जवळपास या दोन्ही काय इक्वल झालेले आहेत. म्हणजे ही कंट्री डायरेक्टली याच्यावर अतिक्रमण करून ह्याला हे करू शकत नाही. म्हणजे जर समजा या कंट्रीने समजा याच्यावर जरी हल्ला केला आणि ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तर ह्या बाकीच्या कंट्री, हे जे काही सगळ्या कंट्री आहेत त्यांची अग्रीमेंट झालेली आहे, तर ह्या सगळ्या कंट्री मदतीला येतील. तर अशा प्रकारे म्हणजे ही एक कंट्री, ह्या सगळ्या कंट्री मिळून जे काही फेडरेशन बनवलेलं आहे त्याला आपण म्हणतो कमिंग टुगेदर फेडरेशन. कोणतं फेडरेशन म्हणतो? कमिंग टुगेदर फेडरेशन इथे दिलेले. कमिंग टुगेदर फेडरेशन कळले तुम्हाला? ठीक आहे. तर याचं एक्झाम्पल काय आहे? तर 3 एक्झाम्पल आहेत. हे परफेक्ट एक्झाम्पल 3 लक्षात ठेवायचं. तर याचं एक्झाम्पल USA आहे. म्हणजे USA मध्ये असे वेगवेगळ्या 50 किती स्टेट्स आहेत USA मध्ये? आता सध्या 50 स्टेट्स आहेत आणि 50 स्टेट्स काय आहेत? ऑटोनॉमस आहे. US एक आयडियल फेडरल कंट्री आहे. USA काय आहे? आयडियल फेडरल कंट्री आहे. USA काय आहे? आयडियल फेडरल कंट्री आहे. आणि 50 स्टेट्स अशा प्रकारचे हे छोटे छोटे असे 50 राज्य एकत्रित येऊन अशी USA एक मोठी कंट्री बनलेली आहे. ठीक आहे. तर हे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे. तर हे कळलं, युनायटेड म्हणजे एकत्रित, युनायटेड स्टेट्स म्हणजे वेगवेगळे राज्य एकत्रित आलेले, आणि अमेरिका म्हणजे नॉर्थ अमेरिकेमधले. ठीक आहे. म्हणजे ह्याचा अर्थ पण तुम्हाला समजत असेल. ठीक आहे. तर USA हे 50 स्टेट्सचं राज्य, वेगवेगळे राज्य एकत्रित आलेले आणि एक कंट्री बनवलेलं, त्याला USA नाव दिलेलं आहे. तुम्हाला कळलं असेल? तर हे कमिंग टुगेदर फेडरेशनचं एक्झाम्पल आहे USA, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. आता हे कळलं असेल, हे वन टाइप ऑफ फेडरेशन आहे. दुसरं कोणतं आहे? इन दिस फर्स्ट कॅटेगरी ऑफ फेडरेशन्स ऑल द कॉन्स्टिट्युएंट स्टेट्स युजली हॅव इक्वल पॉवर अँड आर स्ट्रॉंग विज द फेडरल गव्हर्नमेंट. तर हे जे अशा प्रकारचे जे आहेत, म्हणजे अशा वेगवेगळ्या कंट्री आहेत, अशा खूप साऱ्या कंट्री आहेत आणि त्या एकत्रित येऊन असे काय बनवलेलं? फेडरेशन बनवलेलं आहे. तर हे जे काही राज्य आहेत हे वेगवेगळे, हे राज्य आहे, स्टेट म्हणजे वेगवेगळे राज्य म्हणजे स्टेट्स, हे इंडिपेंडंट आहे त्याच्यामध्ये आणि पॉवरफुल आहेत, आहे का नाही? कॉन्स्टिट्युएंट स्टेट्स युजली हॅव इक्वल पॉवर, आणि ह्यांना काय? इक्वल पॉवर आहे आणि स्ट्रॉंग आहे ते. ठीक आहे. तर ह्या दुसऱ्यापेक्षा. ठीक आहे. तर पाहूया त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट बघूया आपण. ठीक आहे.
हे पहिलं कळलं असेल तुम्हाला. कमिंग टुगेदर फेडरेशन, दोन प्रकारचे फेडरेशन असतात. एक तुमचं कमिंग टुगेदर फेडरेशन आहे आणि दुसरं तुमचं फेडरेशन का आहे, होल्डिंग टुगेदर फेडरेशन आहे. तर होल्डिंग टुगेदर फेडरेशन का आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर होल्डिंग टुगेदर फेडरेशन का आहे ते आपण बघूया एकच मिनिट. ठीक आहे. तर पहा, द सेकंड रूट इज वेअर अ लार्ज कंट्री डिसाइड्स, सेकंड रूट इज वेअर अ लार्ज कंट्री decides to divide its power between the constituent states and the national government. पहा, तर हे तुम्हाला कळलं असेल की काय आहे. पहिल्या याच्यामध्ये काय बघितले की आपलं छोट्या छोट्या कंट्री होत्या, छोट्या छोट्या कंट्री काय आल्या, एकत्रित आल्या आणि काय केलेलं आहे, छोट्या छोट्या कंट्री एकत्रित येऊन एक प्रकारचं फेडरेशन बनवले आहे. जसं की युएसचं आपण एक्झाम्पल बघितलं की वेगवेगळ्या ज्या छोट्या छोट्या कंट्री होत्या युएस मध्ये, म्हणजे 50 स्टेट्स होते, 50 स्टेट्स काय झाले, छोटे छोटे 50 स्टेट्स एकत्रित आलेले आहे आणि एक काय बनवले, फेडरेशन बनवले आहे युएस मध्ये. ठीक आहे, हे मी मिटून घेतो एकदाच म्हणजे तुम्हाला दिसेल. आणि आता हे जसं की तुम्हाला कळलं, हे छोटे 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 स्टेट्स आले एकत्रित आणि अशी एक कंट्री बनवली. परंतु काय आहे दुसरं उलट, आता हे कमिंग टुगेदर झालं, पण काय आहे एक मोठी कंट्री आहे जशी की इंडिया आहे, अशी एक मोठी कंट्री आहे आणि याच्यामध्ये आता हे खूप मोठा एरिया आहे, हा खूप मोठा एरिया आहे ना, परंतु या एरियाला एकाच गव्हर्नमेंटनं जर रूल करायचं ठरवलं इथं एवढ्या मोठ्या एरियाला, तर पॉसिबल आहे का, नाही, शक्य नाही. एकच म्हणजे लेवलचं गव्हर्नमेंट सगळीकडे लक्ष देऊ शकत नाही. तर त्यांनी काय केले, मग याचे डिव्हिजन केले, छोटे छोटे अशा काय केले, याचे डिव्हिजन केले, असे डिव्हिजन केले म्हणजे वेगवेगळे भाग केले. अशा प्रकारे दिसते तुम्हाला, अशा प्रकारचे भाग केले. कसे करू शकतो हे डायग्रामवर जाऊ नका. ठीक आहे, अशा प्रकारचे भाग केले आणि याला वेगवेगळे नावं दिले, म्हणजे स्टेट्स आहे का नाही, स्टेट्स वगैरे नावं दिले. तर ह्याला म्हणतो आपण होल्डिंग टुगेदर फेडरेशन. वाचून घेऊया आपण. द सेकंड रूट इज वेअर अ लार्ज कंट्री, लार्ज कंट्री म्हणजे मोठी कंट्री जसे की इंडिया, लार्ज कंट्री डिसाइड्स टू डिवाइड इट्स पॉवर बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट स्टेट्स and the national government. India, Spain and Belgium are examples of this kind of holding together federations. तर हे पण लक्षात ठेवायचं. तर होल्डिंग टुगेदर फेडरेशनचं तुम्हाला एक्झाम्पल जर विचारलं तर त्याचं नाव आहे कोणतं आहे, बेल्जियम आहे, इंडिया आहे, स्पेन आहे. ठीक आहे, बेल्जियम, इंडिया, स्पेन हे नाव लक्षात ठेवा. मग इंडिया आपली मोठी कंट्री होती आणि आपण वेगवेगळे त्याच्यामध्ये राज्य बनवले, जसं महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, तेलंगणा आहे का नाही, कर्नाटका, तामिळनाडू हे वेगवेगळे राज्य बनवलेले आहेत आणि आपण त्यांना काय केलेले, पॉवर दिलेले आहे वेगवेगळे. तर त्याला आपण काय म्हणतो, होल्डिंग टुगेदर फेडरेशन. होल्डिंग टुगेदर फेडरेशन हे कशामध्ये येते, तर होल्डिंग टुगेदर फेडरेशन. आता ह्याचं फीचर्स काय, होल्डिंग इन दिस सेकंड कॅटेगरी, हे सेकंड आहे, द सेंट्रल गव्हर्नमेंट टेंड्स टू बी मोर पॉवरफुल विज द स्टेट. आता हे एक कंट्री होती, त्याला आपण डिवाइड करून छोटे छोटे म्हणजे राज्य बनवले. तर ह्याच्यामध्ये ऑफकोर्स काय आहे, म्हणजे हे एकच होती, एकापासून वेगवेगळे आपण राज्य बनवले, स्टेट बनवलेत. तर ह्याच्यामध्ये कोण पॉवरफुल असणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट का असणार आहे, मोर पॉवरफुल असणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट का असणार आहे, खूप जास्त पॉवरफुल असणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट इज मोर पॉवरफुल ॲज कम्पेअर टू द स्टेट गव्हर्नमेंट इन द होल्डिंग टुगेदर फेडरेशन. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल. Very often, different constituent units of the federation have unequal powers. Some units are granted special powers. आता हे वेगवेगळे युनिट्स आहे, समजा हा फेडरेशन आहे, याच्यामध्ये वेगवेगळे राज्य आहेत असे. ठीक आहे, परंतु हे जे काय फेडरेशन मध्ये हे एक राज्य आहे, हे काय जसे की आपल्या देशाचं जर एक्झाम्पल घेतलं तर आपल्या देशामध्ये महाराष्ट्र, गुजरात, ही राजस्थान भरपूर सारे राज्य आहेत. परंतु जे काही हिली स्टेट्स आहेत, जसे की हिली स्टेट्स मध्ये हिमाचल प्रदेश असेल, जम्मू काश्मीर आहे, आता सध्या जम्मू अँड काश्मीर युनियन टेरिटरी आहे. आणि जे काही 7 सिस्टर्स आहेत, जसे की आपले 7 सिस्टर मध्ये काय आसाम, 7 सिस्टर्स म्हणजे 7 स्टेट्स आहेत, त्यांना 7 सिस्टर्स म्हणतो. जसे की तुमचं आसाम, मेघालय, मणिपूर आहे का नाही, मिझोराम, नागालँड हे जे काही स्टेट्स आहेत ते काय आहेत, हिली आहेत, तिकडे काही पिकत नाही वगैरे, सगळं माळरान आहे, सगळं माउंटेनियस एरिया आहे. तर त्यांना काय केलं जाते, स्पेशल पॉवर दिले जाते. काय दिले जाते, सम स्पेशल पॉवर. काय दिले जाते त्यांना, सम स्पेशल पॉवर आर गिवन. का देतो आपण स्पेशल पॉवर त्यांना, स्पेशल पॉवर देण्यामागचं कारण हेच आहे की तिकडे काय पिकत नाही, त्यांना फायदा हो वगैरे आणि सगळ्यांना काय आहे एकत्रित घेऊन चालता यावं, त्याच्यासाठी स्पेशल पॉवर्स दिल्या जातात. ठीक आहे, म्हणजे हे कळलं असेल तुम्हाला. व्हेरी ऑफन डिफरंट कॉन्स्टिट्युएंट युनिट्स ऑफ द फेडरेशन हॅव अनइक्वल पॉवर्स. सम युनिट्स आर ग्रँटेड स्पेशल पॉवर्स. काही युनिट्स असतात त्यांना काय स्पेशल पॉवर दिलेले असतात, काय एखादा गोष्ट लक्षात घेऊन. ठीक आहे, तर इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. ठीक आहे, याच्यानंतरचा जो काही पार्ट आहे
तर हे आपण इथलं जे काय आहे ते एवढं बघूया आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे आपण काय करूया नेक्स्ट क्लासमध्ये आपण बघूया. तर हे काय दिलेलं आहे इथं कार्टूनचं आपण बघूया. ठीक आहे. सम नेपाली सिटीजन्स वेर डिस्कसिंग द proposal on the adoption of federalism in their new constitution. This is what some of them said. तर पहा एक व्यक्ती आहे, याचं नाव काय, खांगराज नावाचा एक व्यक्ती आहे, खांगराज. आय डोंट लाईक फेडरलिझम, म्हणजे त्याला फेडरलिझम आवडत नाही का, इट वुड लीड टू रिझर्वेशन ऑफ सीट्स फॉर डिफरंट कास्ट ग्रुप्स ॲज इन इंडिया. तर आता हे नेपाळमध्ये चर्चा चालू आहे, डिस्कशन चालू आहे की त्यांच्या देशामध्ये फेडरलिझम अडॉप्ट करायची. तर वेगवेगळे लोक काय करतात, वेगवेगळे चर्चा करतात. त्याच्यामध्ये खांगराज नावाचा इथं दिलेला त्यांनी तो चर्चा करतो. तो म्हणतो मला फेडरलिझम आवडत नाही. का आवडत नाही, तर कारण जर फेडरलिझम जर आपण अंमलात आणलं तर वेगवेगळ्या कास्टचे जे आहेत लोक, त्यांना वेगवेगळ्या लोकांना आपल्याला काय करावं लागते, रिझर्वेशन द्यावं लागते असं तो म्हणतो. त्याचं म्हणणं आहे. सरिता नावाची एक व्यक्ती आहे, बघू सरिता काय म्हणते. आवर्स इन नॉट अ व्हेरी बिग कंट्री, आवर्स इन नाही, आवर्स इज असायला पाहिजे. आवर्स इज नॉट अ व्हेरी बिग कंट्री, वी डू नॉट नीड फेडरलिझम. आता ते जसं इंडिया खूप मोठी कंट्री आहे, ही मोठी कंट्री आहे समजा इंडिया, आणि नेपाळ इंडियाच्या कंपॅरिझन मध्ये एवढी कंट्री आहे समजा, तर इंडिया हे खूप मोठी कंट्री आहे, त्याच्यामुळे फेडरलिझम आहे. आणि इंडिया कसं आहे, होल्डिंग टुगेदर फेडरेशन आहे, म्हणजे आपली जी काही कंट्री होती त्याचे आपण छोटे छोटे असे पार्ट केलेले आहेत, असे पार्ट करून आपण त्यांना पॉवर दिलेले आहेत, वेगवेगळे राज्य बनवले. ठीक आहे. तर हे नेपाळ छोटी कंट्री आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे तिचं सरिताचं म्हणणं आहे की आपली काही मोठी कंट्री नाही, त्याच्यामुळे फेडरलिझमची गरज नाही. बाबूलाल नावाचा एक व्यक्ती आहे, पुढे पहा. आय एम होपफुल दॅट द टेराई एरियाज विल गेट मोर ऑटोनॉमी इफ दे गेट देअर ओन स्टेट गव्हर्नमेंट्स. ठीक आहे. तर हे बाबूलाल नावाचा व्यक्ती आहे आणि तेराई एरिया म्हणजे एक तेराई एरिया आहे. ठीक आहे, नेपाळमध्ये. आय एम होपफुल दॅट द तेराई एरियाज विल गेट मोर ऑटोनॉमी. ऑटोनॉमी म्हणजे त्यांचे स्वतःला म्हणजे लॉ बनवता येतील, स्वतःचे ऍडमिनिस्टर करता येईल, त्याला ऑटोनॉमी म्हणतो. ऑटोनॉमस कॉलेज वगैरे ऐकलं असेल तुम्ही, तशा प्रकारची ऑटोनॉमी म्हणजे स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतील असं त्यांना वाटते जर स्टेट गव्हर्नमेंट बनले, देअर ओन स्टेट गव्हर्नमेंट. ओके, इफ दे गेट देअर ओन स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट पूर्ण याच्यासाठी पाहता. नेपाळ आहे, हे नेपाळ आहे पूर्ण याच्यासाठी एक सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि हे सगळ्यांसाठी बघते. आणि मग हे सेंट्रल गव्हर्नमेंट काय करू शकते, थोडा भेदभाव करू शकते, आहे का नाही, डिस्क्रिमिनेशन करू शकते, कोणाला जास्त लक्ष देणार, कोणावर कमी देणार, आहे का नाही. जसं की आपल्या देशामध्ये जर गव्हर्नमेंट, कोणतं गव्हर्नमेंट चाललेलं आहे, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीचं बीजेपीचं गव्हर्नमेंट चालू आहे, एनडीएचं गव्हर्नमेंट आहे. परंतु तुम्हाला काही गोष्टी अशा लक्षात दिसून आल्या असतील. आता प्राईम मिनिस्टर मोदीजी आणि अमित शहा वगैरे कुठले आहेत, तर गुजरातचे आहेत. तर भरपूर साऱ्या गोष्टी ते गुजरातला घेऊन चाललेत, आहे का नाही, महाराष्ट्राला आणि दुसऱ्या राज्यांना ते निग्लेक्ट करायलेत. तर तशा प्रकारे हे सेंट्रल गव्हर्नमेंट निग्लेक्ट करू शकते एखाद्या एरियाला. परंतु स्टेट गव्हर्नमेंट जर असेल त्या राज्याचं, तर स्टेट गव्हर्नमेंट तिथल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी लक्ष देते, असं तसं म्हणणं आहे बाबूलालचं. राम गणेश. आय लाईक फेडरलिझम बिकॉज इट विल मीन दॅट पॉवर दॅट वेर अर्लियर एन्जॉयड बाय द किंग विल नाव बी एक्सरसाइज्ड बाय आवर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह. आता राम गणेश काय म्हणतो, हे नेपाळच्या कॉन्टेक्स्टमध्ये चर्चा चाललेली आहे. तर अगोदर जो काही आहे त्याच्या याच्यामध्ये कोण पॉवर म्हणजे कोण एन्जॉय करत होता, किंग म्हणजे तिथं राजा होता, आहे का नाही, राजा तो एन्जॉय करत होता. आणि आता फेडरलिझम आल्यामुळे काय, इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे जे काही पॉलिटिशियन्स आहेत, म्हणजे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काही लोकांनी जे निवडून दिलेले लोक पॉलिटिशियन्स आहेत, एमएलए असतील, एमपी असतील, ते काय करतील, पॉवर एक्सरसाइज करतील असं. आणि त्याच्यामुळं काय फायदा होईल असं सगळ्यांना, म्हणजे राम गणेशला वाटते सगळ्यांना फायदा होईल. कारण हा किंग का आहे, किंग का असतो, घराणेशाहीमधनं निवडून आलेला असतो, म्हणजे राजाचा मुलगा राजा. परंतु इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह किती वर्षासाठी असतात, फक्त 5 इयर्ससाठी असतात. आणि पुन्हा त्यांना काय करावं लागते, निवडून येण्यासाठी इलेक्शन लढवावं लागते. त्यांनी जर चांगलं काम केले तर ते पुन्हा निवडून येतील, आणि जर त्यांनी काम केले नसतील तर ते पुन्हा निवडून येतील का, निवडून येणार नाही. ठीक आहे. इफ यू वेअर पार्टिसिपेटिंग इन दिस ओके, पहा हे पाहून घेऊ आपण. तर तुम्हाला प्रश्न विचारतात ऑथर इथं पहा. इफ यू वेअर पार्टिसिपेटिंग इन दिस conversation, what would be your response to each of these? Which of these reflect a wrong understanding of what federalism is? What makes India a federal country? तर तुमचं मत काय याच्यावर, काय नाही हे तुम्हाला सांगायचंय. हे तुमचा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. ह्याच्यानंतर आता आपल्याला बघायचंय व्हॉट मेक्स इंडिया अ फेडरल कंट्री. तर हाच आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर व्हॉट मेक्स इंडिया अ फेडरल कंट्री हा आपला क्वेश्चन आहे. आणि तो जो काय आहे का नाही,
तर व्हॉट मेक्स इंडिया फेडरल कंट्री, तर हे जे पार्ट आहे तो आपण काय करूया याच्यानंतरच्या नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया आणि नेक्स्ट क्लासमध्ये आपण हा तुमचा चॅप्टर शक्यतो तर जमलं तर काय करूया संपवून टाकूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत चॅनलला शेअर करा. तुम्हाला जर काही समजण्यासाठी अंडरस्टँडिंगसाठी प्रॉब्लेम वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. ठीक आहे, त्यावर आपण नक्कीच उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू. आणि मी व्हिडिओ मराठीमधून घेतोय, म्हणजे बायलिंग्वल व्हिडिओ आहेत आहे का नाही. बायलिंग्वल म्हणजे दोन्ही लँग्वेज मधनं सांगतोय, म्हणजे बायलिंग्वल म्हणजे काय दोन्ही लँग्वेज मधनं सांगतोय आहे का नाही, मराठी आणि इंग्लिश मधनं. जर तुम्हाला मराठी व्यतिरिक्त हिंदी किंवा इंग्लिश मधनं सांगा, इंग्लिश तर आपल्याला घ्यावं लागणार आहे कारण इंग्लिश मिडियमचं आहे. इंग्लिश किंवा हिंदी घ्यायचंय का इंग्लिश किंवा मराठी घ्यायचंय किंवा दोन्ही घ्यायचंय असं वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्ही कोणते तुम्हाला मराठी सोपं जाते का हिंदी सोपं जाते त्याच्यानुसार तुम्ही सांगा, त्याच्यानुसार आपण काय करू व्हिडिओ बनवत जाऊ. थँक्यू. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे पुनश्च एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू.